हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. या महिन्यातला शेवटचा मीटिंग. मला वाटतं सुरुवात पण आपल्यालाच झालं नाही महिना, नाही ना? सुरुवात आपल्यालाच झालं ना. हालेलुया. देवाची महान कृपा आहे, त्यासाठी धन्यवाद. पुन्हा एक बार प्रियानो, या दिवसांमध्ये परमेश्वर महान कार्य करत. मला माहिती आहे दिसले तुमच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने देवबाबा बोलवलं, विश्वासाबद्दल सांगितलं, विश्वास ठेवा, अविश्वास नको. आज पण देवबाबाने एक महान वचन दिलेलं आहे, ते वचनाला समजून घ्या. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. वेळ न घालवता आपण जाऊया. विशेष मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण जेवढं सबस्क्राईब करता पुन्हा सांगता तेवढं ते, कारण मला नोटिफिकेशन होतं. जवळपास 54% लोक सबस्क्राईब केलेले नाहीये, बघतात रेग्युलर. किती? 54%. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोक बिना सबस्क्राईब करता व्हिडिओ बघतात. पण त्यामुळे काय होतं, एवढं हे पडत नाही. पण सबस्क्राईब केलेल्या लोकांची त्याच्यामुळे कसं ते व्हिडिओवर फोकस पडतो जास्त. हालेलुया. म्हणून सबस्क्राईब करा आणि बघा आणि लोकांना शेअर करा. आणि जिथे कुठे तुम्ही बघताना तुम्हाला जे काही होतं तिथं कमेंट करा. लई लोक व्हिडिओ बघतात नंतर मला पण सिस्टर आय एम ब्लेस्ड, मी आशीर्वादित झालो, माझ्यासाठीच मेसेज होतं, माझ्यासाठी देवाने बोलले. पण मला स्पेसिफिकली सांगण्यापेक्षा तिकडं तुम्ही त्या ठिकाणी टेक्स्ट केला, लोक दुसरी बघताना एनकरेज होतात. समजलं? जे दुसरी बघत असतात त्यांना एनकरेज होतात आणि ते बघतात. काय लोक नुसतं एकच वेळा विश्वासाने कंटिन्यू टेक्स्ट करणारे एकच भाव आहे, नाव नाही घेत. त्याने बघताना पूर्ण सुरुवात शेवटपर्यंत आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड कंटिन्यू त्यांनी रिस्पॉन्स. बाकी सगळे देत नाही. कुठं तरी प्रेज लॉर्ड आलं, कुठलं तरी आमेन आलं झालं असं नसते. हालेलुया. आम्ही बघत आहे त्यामध्ये आम्ही आशीर्वाद झालं तिथं असतं. नाही झालं तर करू नका, ओके? असं मी म्हणत नाही तुम्ही नाही झालं तर गोचूच करा, नाही झालं तर का, ओके? हालेलुया. आपण बघूया याचं वचन दानिएलचं पुस्तक 10वा अध्याय 12 वचन. मी स्टेटस टाकलं होतं, हे लोक बघितलेलं आहे. त्याच आज स्पेशली देवबाबा बोलणार आहे. दानिएल 10:12. दानिएलचा 10वा अध्याय 12 वचन. तो मला म्हणाला, दानिएला भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. आमेन. तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. हालेलुया. दानिएला भिवू नकोस. ह्या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव घाला आणि वाचा आणि बोला. स्वतःशी बोला. स्वतःचं नाव घाला आणि म्हणा, ओके? भिवू नकोस. ज्या दिवशी तू प्रार्थना केलीस, तू नम्र व्हायचं ठरवलीस, त्याच दिवशी देवाने तुझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेले आहे. हालेलुया हालेलुया. रिपीट. दानिएलचा 10वा अध्याय 11 वचन. 12 वचन. तो मला म्हणाला, दानिएला आता नाव घाला तुमचा, ओके? सुसीना भिवू नकोस. कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा पहिली गोष्ट, ज्या दिवशी तू समज घेण्याचा म्हणजे तू देवाला समर्पण करण्याचा, देवाला जाणून घेण्याचा दिवस ठरवलेस, आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास. नम्र कधी होता? प्रार्थनेच्या द्वारे. प्रार्थना खूप गर्विष्ठ प्रार्थना करत नाहीत. माझ्या लेकरांनो, कुणी पण लाईव्ह म्हणजे व्हिडिओ बघणारे पण असू दे, ज्याच्या लोकांना असं वाटतं आम्ही काहीतरी कारणामुळे प्रार्थना करत नाही, तर तुम्ही फसवून घेताय. जे गर्विष्ठ आहे ते प्रार्थना करत नाही. प्रार्थना करणे म्हणजे काय आहे? मागणे, समर्पण करणे. मी काय करू शकत नाही, माझ्या हातातनं काय होत नाही, आय कांट डू एनिथिंग, आय ट्रस्ट इन यू लॉर्ड. प्रार्थना कोण करतात? लोकांना वाटते नाही मला प्रार्थना करायला वेळ नाही, तू गर्विष्ठ आहे म्हणून तू प्रार्थना करत नाही. तुला वाटते मी माझ्या बुद्धीने सर्व करू शकतो म्हणून तू प्रार्थना करत नाहीस. हा टायमिंग किंवा ह्या त्या गोष्टी नाही आहे. बायबल काय म्हणते? पहिली गोष्ट, ज्या दिवशी तू मला समजून घेण्याचं म्हणजे देवाला जाणून घेणे, हा बुद्धी आणि ज्ञान आहे. बायबल काय म्हणते? देवाला समजून घेणे. आज अंडरस्टँडिंग आहे. योग 28 नंतर वाचून बघा. देवाला जाणून घेणे अंडरस्टँडिंग आहे. तो समंजसपणे स्वीकार करणे
तू स्वतःला तयार केलेस आणि ज्यावेळी तू नम्र झालेस तेव्हा तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेला आहे. हालेलुया. पुढे कंटिन्यू. नम्र होण्याचा निश्चय केलास, हा. त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. तुझे शब्द म्हणजे काय? तुझी प्रार्थना. हालेलुया. ज्या दिवशी देवाला जाणून घेतलीस, तू नम्र झालीस, तू स्वतःला समर्पण केलीस, त्या दिवशी तुझी वचन, तुझी प्रार्थना, तुझे शब्द देव ऐकलेला आहे. पुढे. त्या तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. आमेन. तुझ्या शब्दावरून मी आलेलो आहे. हालेलुया. हालेलुया. दानिएल कचला होता, निराश झाला होता, परिस्थिती बिकट होती. त्यावेळेमध्ये देवदूत आला एनकरेज करायला. हालेलुया. एनकरेज करायला आले. दानिएला, तू ज्या दिवशी प्रार्थना केलास, तू मला समजून घेतलास, नम्र झालास, तेव्हा तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेला आहे. त्यासाठीच मी आलेली आहे. हालेलुया. कुणाला समजलं? डॅनियल 10:12. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आम्हाला वाटतो नाही मला वेळ नाही म्हणून मी प्रार्थना केलेली नाहीये, मी लय गडबडीत होते म्हणून प्रार्थना केलेलं आहे. एक लक्षात घ्या, संकटाच्या वेळी मला आरोळी मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. देवाचं वचन बरोबर आहे. काय म्हणतात ते बाबा? स्तोत्र 50:15 इकडे येणार आहे आपण परत, तर मार्क तेव्हा स्तोत्र 50:15 वाचा. Psalm 15:15. स्तोत्र 50:15. हा. आणि संकट समय माझा धावा कर, येस. मी तुला मुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील. हालेलुया. काय म्हणतात? संकटासमयी माझी धावा कर म्हणजे मी तुला मुक्त करेन. क्लिअर वचन आहे. बघू गेले की करेन की नाही बघू, तू कशी आहे काय माहित, तुला सोडवायची की नाही बघू, नंतर विचार करतो, तू पहिला मांड नाही. तू मला हाक मार, मी तुला मुक्त करेन आणि तू माझा गौरव बघशील. आमच्याकडे काय बघितलं? मार्ताला काय बोलले ते बाबांनी? मार्ता, तुला सांगितलं होतं ना विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव बघशील. इथे काय म्हणतात? मला हाक मारला. आता तिथे परत तिकडे एक्झाम्पल येते. संकटाच्या वेळी त्या बहिणींनी येशूला हाक मारली. बरोबर ना? कुठल्या डॉक्टरकडे गेले ना, कुठल्या लोकांकडे गेले ना, पाहुण्यांकडे गेले, कुणाकडे गेले नाही. ज्याच्यावर तुझा प्रेम आहे तो आजारी आहे. ज्याच्यावर तुझा प्रेम आहे तो आजारी आहे. निरोप येशूला पाठवली, येशूला हाक मारली, म्हणून त्याने शेवटी काय पण होते मेलेल्या प्रेताला पण जिवंत करून घेतलं. आज तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही प्रार्थना करणारे लोक असाल, तुमच्या जीवनात मेलेल्या प्रत्येक गोष्टी येशूच्या नावाने जिवंत होईल. अशक्य ते शक्य होईल. काही अवघड नाहीये देवासाठी. हालेलुया. काहीही देवासाठी अवघड नाहीये. मी तर तेच म्हणतात, संकटाच्या वेळी मला आरोळी मार. जे देवावर बेस्ट ठेवतात तेच देवाकडे हाक मारतात. देवा डिपेंडेंट असतात. देवाकडे पण देवा मला काय करता येत नाही, आय कॅन डू एनिथिंग. जर लोकांचा पैसा, लत्ता, बुद्धी, ज्ञान काम करत असला तर देवाची गरजच झाली नसती. कुठलेही गोष्ट चालत नाही. हालेलुया. म्हणून म्हणतात मला हाक मार म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईन. मी तुम्हाला सोडवेन, तुम्ही माझा गौरव बघणार. गौरव देव आपल्या लेकरांना कधी लज्जित आणि फजित होऊ देत नाही. मी तर दानिएलाने एवढं प्रेम करत असताना, एवढं उपवास करून प्रार्थना करत असताना ते प्रार्थना उत्तर येत नव्हता. जाऊया आपण दानिएलाकडे. दानिएल 10 अध्यायामध्ये जे आपण 12 वाचलो, 10 आणि 11 वाचूया. दानिएल 10 आणि 11. तो पहा, एका हाताने मला स्पर्श केला. त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो. तो मला म्हणाला, हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो हे शब्द समजून घे, नीट उभा राहा. कारण मला तर तुझ्याकडे पाठवले आहे. तो माझ्यावर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. लक्षात घ्या, काय वचन क्लिअर आहे बघा. किती लोकांनी काय पिक्चर बघितलं काय तर? जेव्हा दानिएलाला देवदूताने दर्शन दिले, दानिएल कसा होता? कसा होता? तर कापत गुडघेवर 2 हात जमिनीवर टेकलेला. किती नम्र सिच्युएशन. हालेलुया. काय लोकांना गुडघेवर प्रार्थनाच करायला प्रार्थना केला गेले की कसं केला? बसून केलं, झोपलं, याला प्रार्थना म्हणत नाही.
येशूने पण गेत्सेमने बागेत गुडघेवर येऊन प्रार्थना केली. रक्त गळून गळून पाणी पडले. हा, प्रार्थनेचे भरपूर प्रकार आहेत. चालता फिरता प्रार्थना आहे, काम करता भांडी घासता घासता प्रार्थना आहे, कपडे धुता धुता प्रार्थना आहे, काम करता तर नर्सेस आमचे टोचता इंजेक्शन औषध नाही, ईश्वर रक्त द्यायला लावायचे, पापाची क्षमा होते म्हणून प्रार्थना करा. हा सगळ्यात प्रार्थना आहे. हालेलुया. हे सगळे इम्पॉर्टंट आहे. प्रार्थनेचे भरपूर प्रकार, पण आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये नम्रपणाचा काम आहे गुडघेवर. गुडघेवर प्रार्थना. मी अशी लोकांनी साक्ष ऐकली, मोठे मोठे मीटिंग मध्ये मोठे मोठे ट्रान्सलेशन करतात, मेसेज देतात, सगळं करतात, आयुष्यात त्या व्यक्तीने गुडघे टेकलेले नाही. कळालं? आमची गुडघे झिजल्यात. हृदयात तरी हड्डी आतच गेले ते तरी 1 तासभर गुडघेवर असतात. मला सवय वेगळं. मी बायबल वाचतानाच प्रेयर करत असतो, एक वचन धरून प्रेयर करत असतो, तिथला तिथं माझी प्रेयर होत असतो. शेवटी मी ओव्हरऑल पॅकअप करून डॅडी घे मी चाललो असं असते माझी प्रेयर. पण हे गुडघे तर पूर्ण असं काळ पट्ट पडलेत असे. किती 27 वर्ष हा गुडघेवर प्रार्थना. मी तर बायबल वाचते गुडघेवर जास्त. प्रेयरपेक्षा बायबल रीडिंग मी जास्त करते गुडघेवर. गुडघ्यावर बसून माझी बायबल रीडिंग असते जास्त. दिवसा असो मला सवयच आहे ते पहिल्यापासून. असं नाही झोप येते म्हणून, पहिल्यापासून सवय, पण आता जरा जास्तच झालं. रात्री जरा गाडी कुठे तर उतरायला लागली असं म्हटलं ना, परत गुडघेवर पहिलं चढायचं. ते गाडी नको, हे गाडी पाहिजे. हा, आणि एकदा डुलकी यायला लागले, डुलकी कर काय समजत नाही मग. सो तसा वाटू लागला स्पीड मध्ये काहीतरी ऍटमॉस्फिअर चेंज, पटकन गुडघेवर पेट्रोल बाहेर ठेवायचं, गुडघेवर बसायचं, असं ठेवून मग पाहिलं वाचायचं. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इथे काय सांगत आहे पप्पा की ज्या वेळी तू नम्र झालास त्या दिवशी तुझी प्रार्थनेला ऐकण्यात आलेले आहे, ते उत्तर देण्यासाठीच मी आलेलो आहे. पण इतर त्या वेळेमध्ये जेव्हा दर्शन झाला, डॅनियल तरतरत होता, कापत होता, घाबरलेला होता, जमिनीवर हात ठेवून गुडघेवर होता. ते पोझिशन होतं डॅनियलचा. हा डॅनियल कोण साधा व्यक्ती नव्हता. साधं होते का? साधं होते का? 10th चॅप्टर मी वाचला, 10वा अध्याय. मोठ्या मोठ्या पंगांना पंगा देऊन आलेला व्यक्ती. हॅलो, पहिल्या अध्यायामध्ये टक्कर दिली त्या लोकांना, आम्ही तुमचं जीवन काऊन स्वतःला विठाळून घेणार नाही. तिथं पास झालं. तिथून पुढे गेले की 3ऱ्या अध्यायामध्ये अग्नीत टाकल्या, शद्रक मेशक अबेदनेगो ह्यांना टाकलं. मला माहिती दानियेलला कुठं काय झालं त्यावेळेला. मी काय विचार करतो, ज्या ज्या लोकांनी त्या मूर्तीचे पाय पडले नाही सगळ्यांना टाकले, बरोबर. आता हे तिघे टाकले नाहीत, गुडघे टेकले नाहीत, सगळ्यांना माहिती आहे पाय पडले नाहीत. पण दानियल पण आहे ना, दानियल पण नाही पडला. मग दानियल कुठं होता त्यावेळेला? कुठं देवाला लपून ठेवलं? तुला नंतरचा चॅप्टर सिंहासाठी तुला ठेवले बाबा, तू साईडला का? विचार केला तुम्ही कधी आपण? फक्त शद्रक मेशक अबेदनेगो तिघांना देवाने त्यांना दाखवले. ह्यांनी त्या मूर्तीला नमन केले नाही, पडले नाहीत ना, त्यांना उचलून त्यात टाकले. ह्यांचं झाल्यानंतर 6व्या अध्यायामध्ये आता 4 आणि 5 मध्ये नेबुकदनेझर राजाचा पंगा बघितलाय, बेलशास्सरचा बघितलाय, बाबाचा आणि मुलग्याचा. बाबाचा कमेंटीमुळे गवत काय लागली. 5व्या अध्यायामध्ये मुलगेचा कमेंटीमुळे बाबा मुलगा तरी काय केला, देवाचा भांडी आणून बायका आय बाबा सगळे लोक दारू पिलेत. देवाच्या मंदिरामधलं भांडी आणून देवाने तिथंच उडवले, त्याला मारली. सो बायबल काय सांगते, हे सगळं बघत बघत आलेला व्यक्ती 6व्या अध्यायामध्ये रात्रभर सिंहासन गुहेतून आरामात सुटून आलेला व्यक्ती. आता कसं पाहिजे, मला सगळं मी काय करून दाखवले, आता काय माझं काय नाही. 10व्या अध्यायामध्ये नम्रपणा बघा दानियेलचा. हालेलुया. समजलं? पवित्र आत्मा खूप महान आहे. मी म्हटलं डॅडी हियर आय एम, चलो तू चल मैं आई. हा, तू चल मैं आई. 2 ते बाबा बांधतच होते दानियल 10-12 म्हटलं तेच बोलणार. म्हटलं आज काय पण तुम्ही कसं चालवतं चाललं तेच बोलणार आहे आज. हालेलुया. किती स्पष्टपणे देवाचं वचन म्हणते, जो व्यक्ती सुरुवातीपासून एवढ्या मोठ्या मोठ्या टक्कर देऊन विजयून आलेला व्यक्ती, आता पण तेच नम्रपणा त्या व्यक्तीमध्ये आहे. आमची लोक बघा की जरा चालू घ्या, तुम्ही कोण आम्ही वाटत हे कोण होते का आमच्या आयुष्यात? कधी आले होते काही लोक?
मी या 27 वर्षात असल्या लोकांना बघितलं, असल्या लोकांना बघितलं ज्याला काहीच नव्हतं, त्यांना इथपर्यंत असं देवाच्या कृपेने पोझिशन मिळालं. ओळख देत नाही, हे कोण आहे माहित नाही. हालेलुया. जगाचा नियम आहे, पण दानियल विसरलं नाही देवाला. इथपर्यंत आला तरी सुद्धा दावत म्हणे हा छोट नाहीये, स्वतःसाठी नाहीये, स्वतःसाठी दानियल इथे करत नाहीये. हालेलुया. दानियल जीव तोडून प्रार्थना करायला लागला, तेव्हा देवदूताने दर्शन दिले, तत्परायला लागलं, कापायला लागलं दर्शन बघून. म्हटलं हे परमप्रिय दानियला, उठ रे बाबा, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली रे बाबा, मी आलो त्यासाठी, तुला मी शक्ती देण्यासाठी, कारण तू खचून गेला, तू दमून गेलास, त्यासाठी मी आलो. हालेलुया. तर डॅनियल 10 अध्यायामध्ये 1 पासून आम्ही थोडं वचन वाचू, 1 ते 3 वाचा पहिला. दानिएल 10:1 पासून पुढे. हा. पारसाचा राजा कोरेश याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बेलतशर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रकट झाली. ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धाविषयीची होती. त्याला ती गोष्ट समजली, त्या दिवसात त्याचे मन त्यास कळले. त्या दिवसात मी दानिएल संबंधी 3 सप्तके शोक करीत होतो. काय केले? 3 सप्तके म्हणजे 3 आठवडे शोक करत होते. पुढे 3 सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही. पहिली गोष्ट, हा एक प्रकारचा उपवास आहे. 3 आठवडे संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न, नो बिर्याणी, नो चिकन, नो फिश, स्पेशल जेवण कुठलंच नाही. हालेलुया. लक्षात घ्या, मी तुम्हाला लय वेळा सांगितलं, फास्टिंग मध्ये बरेच प्रकार आहे. हा एक प्रकार आहे, मिष्टान्न खायचं नाहीये. जसे मी ब्रदरांसाठी फास्टिंग मध्ये केलं होतं, ते असलाच उपवास केला होता. 40 दिवसाचा उपवास, नुसतं उपवास म्हणून केलो नाही. 15 दिवसांमध्ये मी अंडे द्यायची नाही, काही स्पेशल काही नाही, नुसतं डाळ भात, काहीतरी भाजी भात किंवा काहीतरी एक टाइम जेवायची. 40 दिवस फास्टिंग केलेलं तिला. आणि ते काय सांगतात, दानिएल कसलं फास्टिंग केलं? कुठली मिष्टान्न जेवण केले नाहीत, नो स्वीट्स, नो स्पेशल. आज पार्टी आहे, चांगलं चांगलं करूया. आमच्या घरात रोज पांढरवत अजिबात ओढत, जगमध्ये पांढरवत खाऊ नका, जेवण भात खाऊ नका, आम्हाला रोज भात, स्पेशल भात. मला तर अजिबात झालं, पांढरवत आवडतो, पण रोज तेच, रोज पांढरवत किती काय. आता भाजी केली 2 वेळा भाजीच काय ना आपण. हालेलुया. समजायला? दुपार भाजी, रात्री भाजी, दुसऱ्या दिवशी भाजी, परत हो बाबा. हा, तरी तर दानिएल आणि एक मोठा व्यक्ती, एक महान व्यक्ती काय सॅक्रिफाइस केलं? मिष्ठान्न खाणार नाही. डेडिकेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहिल्या अध्यायामध्ये तिथं पण दानिएलने हाच केला, राजांचा मेजवानी आम्हाला नको. त्या राजा काही साधं जेवण जेवत नाही, तसलं स्पेशल जेवण आम्हाला नको, आम्हाला साधं भाजी भाकरी द्या, पाणी द्या, आम्ही खातो. हालेलुया. हालेलुया. मग इथं दानिएलने काय केले? उपवास आणि प्रार्थना कसली केले? त्या 21 दिवस स्पेशल जेवण काही त्याने खाल्ले नाही. पुढं द्राक्षरस, मांस व द्राक्षरस ही मांस व द्राक्षरस, नॉन व्हेज अजिबात खाल्ले नाही 21 डेज. हा एक प्रकारची फास्टिंग आहे. हॅलो. हा, 21 मी लई करायची असं फास्टिंग, खूप करायची. 21 दिवस नॉन व्हेज टच करायचं नाही. करा, करून द्या दुसऱ्यांना. टच म्हणलं की माझं फास्टिंग आहे, कोणाला करून देत नाही. हा, स्पर्श केले नाही जात, खाल्ले नाही. ओके, खाल्ले नाही. पुढे व द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेला नाही. द्राक्षरस माझ्या तोंडात, द्राक्षरस पहिलं पिणे लोकांचा एक रोजचा ज्यूस सारखा आहे त्यांना. तुम्ही बघितला, सॅमसन जेव्हा त्याच्या आईच्या पोटात पडला तेव्हा म्हटलं याला द्राक्षरस द्यायचं नाही. त्याच्या आईला म्हटलं तू द्राक्षरस प्यायचं नाही, बाळ पोटात आहे तोपर्यंत. कळालं? नासरेत होते. भरपूर लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या पार्टीमध्ये द्राक्षरस, ते असला दारू नाही, त्याला साठवून वाईन करून आणून ठेवलेलं आहे. हा ग्रेप ज्यूस फ्रेश वाला, फ्रेश ते फ्रेश ज्यूस, जसं आपण फ्रूट ज्यूस पितो ना, त्याचा ते ग्रेप ज्यूस वाईन पिणं त्यांचा सवयच होता, ते कस्टम आहे तिकडचं. ते ज्यूस सगळ्यांनी प्यायचे. मग डॅनिएलने डिसाईड केले हा मी पिणार नाही. म्हणजे हा एक मिष्टान्नाचा एक पार्ट आहे. ओके, पाणी पिताना कुणाला स्नॅक्स लागतो का? हे मी पाणी पिण्याचा स्नॅक्स आहे.
पिताना दारू पिताना स्नॅक्स पाहिजे दारू पिताना. आता दारूची आणि पाण्याच्या मधला पाहुणा कोको कोला व्हेरी नाईस राईट. त्यांना पण पिताना स्नॅक्स लागतात. हे नाशाचे आहेत ना सगळे. पाणी चांगलं आहे. ते काय सांगतात, दानिएलने जो डिसाइड केले होते, डिसिजन घेतले होते, नाही मी काही करणार नाही, काही गोष्टी मी स्पर्श करणार नाही, मी हा 21 डे स्पेशली पालन करणार. पुढे मी त्याला पण ग्रीक केला नाही. त्याला म्हणजे हा अनॉइंटिंग करून आंघोळ करायचा. पहिल्याच्या लोकांना हा लई इम्पॉर्टंट आहे. आम्ही लोक आता आळशी, डोक्याला तेल लावत नाही, अंगाचं तर लांबचं गोष्ट. पहिल्या तसं नव्हते लोक. अनॉइंटिंग म्हणजे पूर्ण अंगाला तेल लावून मसाज करून आंघोळ करण्याचा सवय होता. ते कस्टम, एक स्पेशल. इथे काय म्हणलं, ते पण डॅनियल केले नाहीत. हॅलो काय सिस्टर, देवासाठी हे सगळं करायला लागतं का? येस. हालेलुया हालेलुया. दानिएलची साक्ष आहे, नाही व्हेज नॉन व्हेज खाल्ले नाही, वाईन काय पिले नाही, म्हणजे ग्रेप ज्यूस वगैरे हे पण काही टच केले नाही, तेलाचा अभंगी पण केले नाहीत, आणि काही एंटरटेनमेंट नाही. साधं जगायला पाहिजे, भात आणि आमटी भाजी भाकरी बस. असं करून त्याने 21 डेज फास्टिंग प्रेयर केलं. पुढे पहिल्या महिन्याच्या 24व्या तारखेस महानदी इतके म्हणजे टायग्रीस हिच्या तिने मी असता मी डोळे वर करून पाहिले. तू तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेस उफास देशाचा शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. 3 परत झालं ना, 3 परत पाहिजे. ओके, ते समजलं की दानिएलने जे विशेष फास्टिंग केली. म्हणून 10, 11, 12 मध्ये फास्टिंग झाल्यानंतर दानिएल निराश झाला. आता तुम्ही दमला ना प्रार्थना करून करून काय गोष्टींसाठी. हॅलो हॅलो हॅलो, दमलात ना? किती करायचं, काय होतच नाही. हे पॅन बाराने तरी हात आमची प्रार्थना काहीच घडत नाही. दानिएल एवढा कडक फास्टिंग करून सुद्धा उत्तर मिळाला नाही. दमले, निराश झाले, थकले. त्या वेळेमध्ये देवदूत आले. मग 12 वचन मध्ये म्हटलं, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेला आहे. हालेलुया हालेलुया. आता मी बघितली कुठल्या पद्धतीने त्याने प्रार्थना केली. आता थोडक्यात आम्ही बघूया कुणासाठी प्रार्थना केली. 9 अध्याय काय, डॅनियल 9 चॅप्टर 9 अध्याय. त्यामध्ये पण 1 ते 6 पर्यंत. ऍक्च्युली तुम्ही नंतर ते पूर्ण अध्याय वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट अध्याय. नेहेमिया 9 अध्याय, दानियल 9 अध्याय, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नंतर तुम्ही वाचा. ओके, आता वाचा डॅनियल 9 अध्यायामध्ये 1 ते 6. दानिएल 9, 1 ते 6. मेधी वंशाचा अश्वरोषाचा पुत्र दार्यावेश खास्याचा त्याच्यावर राजा होता. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मग दानिएलला शास्त्रग्रंथावरून समजले की यरूशलेमच्या ओसार देशाचा काळ पुरा होण्यास 70 वर्षे लागतील, असे परमेश्वरचे वचन यिर्मयाह संदेशाला प्राप्त झाले होते. हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपवास, गोंधपाट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले. म्हणजे काय माहितीये, यिर्मयाह संदेशकांच्याद्वारे इस्रायल लोकांना देवाने पहिला सांगितलं होतं, यांनी केलेल्या पापाच्यामुळे 70 वर्ष लोक गुलामगिरीमध्ये जाते. गुलामगिरीमध्ये गेले. आता 70 वर्ष पूर्ण व्हायचे दिवस आलं. दानिएलला समजलं. हालेलुया हालेलुया. एक टाइम असतो प्रत्येक गोष्टीला. त्या वेळी होणार हर एक काम चांगला असतो. गडबडीने केलेले काम चांगला नसतो. उतावळीपणाने केलेले काम चांगला नसतो. डोंट डू गडबड. देवाच्या टाइमसाठी प्रतीक्षा करा. 70 वर्ष झाल्यानंतर त्यांना मुक्तीची वेळ होती. दानिएलला समजलं आता वेळ कंप्लीट व्हायची दिवस आल्यात, म्हणून गप्प बसले नाहीत. हॅलो, देवाने हे पिरियड असं ठरवून ठेवली. आता ते टाइम झाला, मग होऊन जाईल, मला काही करायचं नाही. पूर्ण व्हायचे दिवस आले. मग दानिएल राखात बसून, गोंधट नेसून, उपवास करून
डॅनियल प्रेयर करायला. नेहम्याने पण सगळ्या लोकांसाठी उपवास प्रार्थना करत होता. एज्रा पण सर्व लोकांसाठी उपवास प्रार्थना करत होता. या ठिकाणी दानिएल आता म्हटला, वेळ कंप्लीट झाली, आता माझा लोकांचा सुटकाराचे दिवस आलेला आहे, मला काम केले पाहिजे. तुम्ही कितीतरी दिवस उपवास प्रार्थना करत आलेला आहात, आता जरी उत्तर मिळत नाही, शांत होऊ नका. द टाइम हॅज कम. वेळ आलेली आहे तुमच्या प्रार्थनेला उत्तर द्यायची. घाबरू नका, कचरू नका. आणि जेव्हा वेळ होतो तेव्हा अति त्रास होतो. पूर्ण व्हायची वेळ होतो ना. मी म्हणतो ना, आई 9 महिने बाळाला पोटात ठेवते, काय नाही होत, तर त्रास होतो. कधीकडे लात मारतात. मला तरी म्हणायचे प्रेग्नेंट असताना गेस करायला, डोकं इथं लागते का इकडे लागते. मग सांगायचं इकडं डोकं असलं की मुलगी, इकडं डोकं असलं की मुलगा. आणि मला समजा तरी काय बोलायला, मी नाही बोलायची, नाही मध्ये मध्ये लय हुशार लोकल, लय हुशार होती बाबा. मला पूर्ण सांगायचे. म्हणजे मला एक मांडलेला दादा होते, तेव्हा मी प्रभूमध्ये नव्हतो ना, आणि त्या दादाला मी राखी बांधायची लग्नाच्या आधीची गोष्ट. मग लग्नानंतर माझ्यावर लय जीव होता. फर्स्ट डिलिव्हरी मी हुकलीला गेलो, अख्ख्या गाव पडत राहिले. माझी फ्रेंड सगळे बघत आलेले मला बघायला. म्हटलं प्रेग्नेंट आहे आणि एवढी काटकोळी, अशी एवढी चिंडकी होतं शाळेत. सगळ्यांना वाटलं ही शिकून लई मोठी होणार. आता देवाने मोठी केली, ही गोष्ट वेगळी आहे. पण त्यांना वाटलं मी शिकून लई मोठी होणार. सगळ्यात पहिला माझीच घंटी वाजली. लग्न झालं लवकर, कुणाचं डॅनी म्हणे नाही लग्न झालं लगेच बाळ. आणि डिलिव्हरीला गेलं, 9वा महिना पडून 15 दिवस गेले. समजलं अख्ख्या लोक मला बघायला, किती सुंदर दिसायला लागली, किती छान दिसायला लागली. आणि मग लोक हळूच म्हणायचे, पोरगी असले की ना लई सुंदर दिसतात, अशी म्हणायचे. आईच्या पोटात पोरगी असले की लई आई सुंदर दिसते म्हणून, पोरग असले की वाळून जातात म्हणून. मी काही नाही बोलायची. मग इथे दादा म्हणायचे, मला सांग सुशी, तुला पोट ते डोकं इकडे येते का इकडे येते. म्हटलं नाही दादा, मध्ये येते. तरी क्लिअर बोलायचे. इकडे आले की पोरगी, इकडे आले की पोरगा. आणि मला माहिती पोरगीच इकडे ते असायचा. आणि बोलायची नाही, मध्ये असं म्हणून सांगायचे. आणि हे सत्य आहे. काय काय गोष्टी ही काय हे नाही. आता आपल्या आयुर्वेदिक लोक तसं करतात, तसंच करतात ना सगळं. हे सत्य आहे. अमुक ठिकाण असलं कसं आम्ही पण सांगतो ना, डिलिव्हरीची वेळ आले की असं झालं, काय डिलिव्हरी टाईम आलं, चेहरा बघून आम्ही ओळखतो. काय काय गोष्टी सायन्स आहेत. ओके, हे काय सगळं जादूटोणा किंवा असं वाईट गोष्टी नाही आहेत, हे नॉलेज आहे. मग इथं काय झालं, जेव्हा डॅनियलला समजलं वेळ कंप्लीट व्हायचे दिवस आलेले आहेत, मग याने गोंधळ दिसले, राखेत बसले आणि प्रार्थना करायला लागले. उपवास करून सगळं मिष्टान, सगळं जेवण बंद, सगळं बंद, काही छेंदी नाही, काही नाही. लोकांसाठी आक्रोश करून प्रेयर करत होते. पुढे 4-5 मी आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करून पापांतिकार केला. तो असा, काय पापांतिकार केले बघा दानिएलाने. हे प्रभू, हे थोर व भयावह देवा, जे तुझ्यावर प्रेम करतात, येस, व तुझ्या आज्ञा पाळतात, येस, त्यांच्याबरोबर तू आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. बरोबर आहे ना. जे कोणी देवावर प्रेम करतात, त्याचं आज्ञा पालन करतात, देव त्यांच्यावर दया करून करार आपला पूर्ण करणारा तो देव आहे. कधी कुणाला सोडणार नाही. पुढे आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले, पितुरी झालो, येस, तुझे विधी व तुझे निर्णय यापासून आम्ही परावृत्त झालो. काय कन्फ्युज करायला डॅनियल, आम्ही केलो असं म्हणत या लोकांनी केले याची मी प्रार्थना करत आहे, किंवा मी केलं म्हणून करत आहे नाही. आम्ही लोक पाप केले तुझ्या विरुद्ध देवा, आम्ही चुकलो. मी तुम्हाला काय सांगतो, प्रेयर करताना कोणी पण चुकलेला असू दे, त्यांना म्हणू नका ह्यो दारू पितो, ही वाईट फिरत्या, ही अशी ती तशी नाही. प्रार्थना करताना अंडरस्टँडिंग पाहिजे आम्हाला कसं आम्ही प्रार्थना करायला लागलो. वैयक्तिक प्रेयर मध्ये तुम्ही सायलेन्स मध्ये काही पण करा, कोणासाठी कसं पण करा, ते गोष्ट वेगळी आहे. ग्रुप मध्ये प्रेयर करताना बी अलर्ट. कुटुंबाच्या प्रार्थनेमध्ये बसायचं आणि सगळ्यांचा निंदा करत बसायचं नाहीये. काय लोकांना बघायला पाहिजे, प्रार्थनेला बसलं की नुसतं दूध असतात दुसऱ्यांची, अजिबात नाही, कुणाला गाली टाकायचं नाही. तर दानिएल स्वतः म्हणतो की आम्ही पाप केली, आम्ही तुझ्या विरुद्ध वागलो, आम्ही
तुझ्या विरुद्ध केलं म्हणून आज आम्ही दुःखी आहे. पहिला हा समजून घे, जर आम्ही दुःखी आहे, आम्ही कुठं चुकलो? दानिएल चुकलं होतं, दानिएल वाईट केला होता, पण गुलामगिरीमध्ये होता. समजायला मी काय बोलायला? दानिएल चुकलेला नाहीये, दानिएलने पाप केलेलं नाही, दानिएलने वाईट केलं नाही, पण दानिएल गुलामगिरीमध्ये होता, बॅबिलॉनमध्ये होता. पण प्रार्थना काय करायला? आम्ही चुकलो, आम्हावर दया कर, आम्हाला तू आशीर्वादित कर. पुढे 6. तुझे सेवक जे संदेश देत हा? तरी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशाचे सर्व लोक या सांगितले तेही आम्ही ऐकले नाही. बरोबर आहे ना? देवाचे सेवक बोलताना लोकांना तुच्छ वाटते, तठ्ठा वाटते, जोक वाटते. काय सांगतात ते? सारखं नाव ठेवतात आम्हाला. काय म्हणत दानिएलने? आम्ही ऐकले नाही, आम्ही तुच्छ लेखले, तुझ्या शब्दांकडे, तुझ्या सेवकांच्या गोष्टींकडे आम्ही लक्ष दिलो नाही. मी पुढे वाचा, पूर्ण अध्यायामध्ये एवढा क्लिअर दानिएलने काय 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 गोष्टी बोललेल्या आहेत. हालेलुया. सगळं त्याने कन्फ्युज केलं, आम्ही कसं केलो, आम्ही काय केलो, का आम्ही त्रासात आहे, कुठल्या कारणामुळे आज आम्ही त्रास आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आम्ही त्रासात आहे, सगळं बोला. 21 पासून वाचा, 21 to 24. दानिएल 9:21 पासून. हा. असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता हा? जो पुरुष गॅब्रिएल दृष्टांताच्या आरंभी मी अगदी व्याकुळ असता माझ्या दृष्टीस पडला होता. तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्या समीप आला. त्याने माझ्यावर भाषण करून मला समज दिली. तो म्हणाला, हे दानिएला, मी तुला बुद्धी देऊन Yes. चतुर करण्यासाठी आलो आहे. येस तुझ्या प्रार्थनेचा आरंभ होताच येस आज्ञा झाली ती तुला सांगण्यात मी आलो आहे. येस. कारण तू परमप्रिय आहेस. आमेन. तर या गोष्टीचा विचार कर, हा दृष्टांत समजून घे. हालेलुया. जेव्हा आम्ही प्रेयर करत असताना आम्ही डीप मध्ये जातो, आम्हाला दर्शन प्राप्त होतो. हालेलुया. समजले? बसले, गुडघे टेकले, गुडू 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 म्हटलं, उठून गेले, काय होत नाही. दानिएल 21 दिवसाचे उपवास प्रार्थना करत होता. काय काय समस्यांसाठी वेळेची पूर्णत्व आलेला आहे जाणून होता. बायबल काय म्हणते? जास्तीत कम नाही त्याला आहे असं बघा. जे समस्या तुम्ही जाते, समस्यातून तुम्ही बाहेर पडला, हा विजन बघा. माझं देव माझ्या जीवनामध्ये मोठं काम केलेलं आहे हे बघा. होण्याआधी, झाल्यानंतर नाही, होण्याआधी बघा पिक्चर आणा, ते होतो. एका पास्टरकडं एका चर्चमधले 2 मुलं गेले. पहिला एक मुलगा गेला आणि म्हटला, पास्टर मला ना त्या पोरगीवर लय प्रेम आहे. चर्चमधल्या एका पोरगी बरोबर. त्याने म्हटले, का रे, काय सांगायलास? नाही मला लय ते पोरगी आवडते बघा. कसं काय रे? म्हटलं होय, त्याचं नाव मेरी आहे. हा, काय नाव आहे त्याचं? आणि माझं नाव? माझं नाव योसेफ आहे. तिचं नाव मेरी आहे, माझं नाव योसेफ आहे. आणि आम्हाला एकमेकांना लय आवडतो आम्ही दोघे, आणि आम्हाला लग्न करायचं प्रार्थना करा. ते म्हणलं, बाबा दोघे पण कुठंच तुम्ही जमत नाही रे, सोडा, गप जावा. नाही पास्टर, देवाने बघा असं मी प्रेयर केलो, कधी पण प्रेयर केले ना, मेरी आणि जोसेफ हेच आम्हाला देव दाखवतात. झाली दोघांना काउन्सिलिंग केली, समजावून सांगितले, काय काय केले, दोघे पण ऐकायला तयार नाही. केले लग्न, आणि चर्चमध्ये परमिशन नाही दिलं, पळून जातात. हा, तुमचं चर्च नाही तर कामाला का दुसरं चर्च नाही काय करतात ना. गेलेत आणि लग्न करून घेतले किती थोड्या दिवसाने आले की परत रडत पोरगी, काय झालं बाई, काय झालं, का आलीस? नाही पास्टर, तो मला फसवलं पास्टर, तो खरं जोसेफ नाही आहे पास्टर, तो खरं जोसेफ नाही. म्हटलं, पास्टर मला पहिलं तुला सांगितलं, तो खरं जोसेफ नाही आहे तुझा. हा, तुझं कुठेतरी आहे, ते येऊपर्यंत वाट बघ. नाही, मला स्वप्नात आलं, माझ्या समोर दिसायला लागले, ह्योच माझा आहे. झाल्यानंतर काय उपयोग नाहीये, काही उपयोग नाहीये. लोक देवाविरुद्ध एवढे बंडखोरपणा करत होते, जे ज्या तुम्ही नंतर पूर्ण दैवाचा कसे देवाला लोकांनी दुखवले प्रत्येक क्षेत्रामध्ये. मी एक तुम्हाला सांगतो, ज्याचं विस्त देवावर आहे, देव त्यांना कधीही सोडत नाही. जे स्वप्न योजना तुमच्या आणि माझ्या देवाने आखून ठेवले, ते सिद्ध केल्याशिवाय देव सोडत नाही.
मी म्हणतो ना, माझ्या घरात मी थोरली मुलगी, घरात लहानपणापासून त्रासात. म्हटलं ना, 3 वर्षाची होती तेव्हा माझ्या आईपासून मला वेगळं केलं. किती? 3 वर्षाची बाळ मी. पण मी मेमरी मला लहानपणापासूनच जास्त आहे. मला लई गोष्टी पटकन क्लिक होतात. कोणाची बर्थडे कधी आहे, कोणाचं काय, ते दिवस कुठला होता, हे दिवस कुठला होता, कुठे गेले तर काय झालं होतं, या बरेच काय गोष्टी मेमरीमध्ये जास्त आहे. 3 वर्षाची मुलगी मला माझ्या आजीकडे आणल्यात, माझे मम्मी पप्पा. आणि मला आठवते क्षण, मी म्हटलं तुम्हाला लई वेळा सांगितलं माझ्या टेस्टिमनी हा. चर्चमध्ये माझी आजी, आमच्या हुबळीमध्ये एक हॉस्टेल होता, तिथे स्वयंपाकाच्या कामाला गेली. पप्पा म्हणजे त्या दिवसामध्ये रेल्वे एम्प्लॉय, काय साधं काम. कधी 76 ची गोष्ट मी सांगत होतो तुम्हाला. माझ्या पप्पा रेल्वेमध्ये जॉबला होते तेव्हा पण त्यांना चांगला पगार होता. पण माझ्या मम्मी पप्पा रेल्वेमध्ये, पप्पा तुम्ही कुठं पण फिरायच्यात. माझा भाऊ जन्मला होता वाटतं, मला ते लक्षात नाहीये, पण मला सोडलेलं मला लक्षात. फक्त 3 वर्षाची बाळ मी, तेव्हा माझा भाऊ जन्मल्यानंतर चर्चमध्ये, चर्च आता माहिती आहे ना आपला चर्च पार्टी मेंबर कसा असतो, एंट्री मारायच्या ते पहिला एक जागा असतो ना, स्पेस. तसं स्पेस हुबळीमध्ये सेंट पीटर चर्चमध्ये माझी मम्मी मला घेऊन गेली. माझी आजी आलेली हॉस्टेलमधून. ते मोठं कॅम्पस, तिकडेच आत प्रायमरी स्कूल, हायस्कूल, हॉस्टेल, चर्च, गर्ल्स हॉस्टेल, बॉईज सगळे एका कॅम्पसमध्ये होते. आणि चर्चमध्ये मला माझी आजी माझी आली, माझी मम्मी मला घेऊन गेली. मला माझ्या आजीच्या हातात मला देत होती, दिली. आणि माझी आजी मला हातात घेतली आणि माझी मम्मी मला सोडून जात होती. मी लई रडलो, मम्मी नको नको मम्मी नको नको म्हणून लई रडत होते. मला आठवतं ते क्षण, आय डोंट नो हाऊ, कसं मला माहित नाही, पण ते सीन माझ्या डोक्यात आजपर्यंत फिक्स आहे. देवाला धन्यवाद की मी माझ्या आजीच्या हातात पडले. अशी माझी आजी, असली देवाच्या पायातली बाई होती माझी आजी. माझी आजी खूप चांगली आहे. जगामध्ये तसली बाई मी आजपर्यंत बघितली नाही हो. माझ्या आजीसारखी. आता माझी मुलं आत्ता पण परवा पण चर्चा करत होते, काय ती बाई होती. कधी आई बाईची कहाणी नाही. बायकांमध्ये बसूया, गप्पा मारूया, माझी सून असं केली, माझा मुलगा तसं केला, माझी येणे तसं केलं. आयुष्यात कधी नाही बोलत, कधीच नाही. उलट माझ्या 3 मुलांना घेऊन बसणार, त्यांना गोष्टी सांगणार, स्टोरी सांगणार, कुठल्या स्टोरी सांगणार. अनपढ होती, वाचायला येत नव्हता, पण प्रेयर करणारी होती. आणि कायम ती 10 वर्षाची तेव्हापासून मला इथे पिशव्या अडकवायची, 5 सुपारी तंबाखू. देवाच्या कृपेने ती मरायची आधी 10 वर्ष आधी त्याला समर्पण केली, बाप्तिस्मा घेतली, सगळं सोडली आणि स्वर्गाला गेली. खूप चांगली माझी आजी. त्या आजीच्या हातात मला सोडली आणि हे लोक निघून गेल्यात. तेव्हापासून मी माझ्या आई बाबापासून लांबच होते. झाली शिक्षण, कधीतरी सुट्टीला जायची, बाबा धिंगाणा घालायचे घरात. आय डोंट लाईक दॅट. मी थांबायचीच नाही, कोल्हापूरला पडत यायची. माझी पाहुणे येत होते, मामाची बहिणी वगैरे. हुबळीमध्ये मी राहायचे. सुट्टी पडली आणि रेल्वेमध्ये तिकीटची गरज नाही, पैशाची गरज नाही, पास घेतली, गाडीत बसली, कोल्हापूरला चढली. ते टांगे चढायचं आणि सीताला बघायचं. त्या टांगे होते कोल्हापूरमध्ये. कधी समजलंच नाही ह्या जीवन असं असं असं. म्हणजे मी म्हणतो ना, सिक्रेट बिलॉंग्स टू गॉड. जीवनातला बरेच अनुवाद 29 वाचून बघा. जीवनातल्या बऱ्याच गुप्त गोष्टी देवासाठीच असतात, सगळ्यांसाठी नसतात. खूप त्रासातून असं असं काय 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 करून बाबाने लय त्रासातून काढून आणली. आज इथं उभं केले. हालेलुया. आज इथं उभं केले. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी असं असतात, त्याला कुणाला आम्ही शेअर पण करू शकत नाही. काय गोष्टी समजले, काही गोष्टी कुणाला शेअर पण आम्ही करू शकत नाही, कुणाला बोलू पण शकत नाही. पण देवाकडे सगळं आहे, चांगल्यासाठी आहे. वाईट देव करतच नाही. जितकं वाईट असं घड त्याला देव बदलून त्याला चांगल्यामध्ये करणारा देव आहे. सगळं उलट सुलट करणार, काय काय करणार त्याला चांगल्यामध्ये बदलणार. हे आमचं देवाचं काम आहे. म्हणून ते काय म्हणतात, दानिएलाने जाणून घेतले हा परिस्थिती काय आहे, काय व्हायला लागले. दानिएलने शांत बसला नाही, गोंधळ नेसला आणि उपवास प्रार्थना केली आपल्या लोकांसाठी. उत्तर मिळालं प्रार्थना एवढं करून. पण 21 दिवस
फास्टिंग करून पण काही उत्तर मिळत नाहीये. तुम्ही नंतर 9वा अध्याय पूर्ण वाचा, तिथंच देवाने 24व्या वचनामध्ये म्हटलं, दानिएला तुझी प्रार्थनेला त्याचा अर्थ पूर्ण व्हायची वेळ आली, ते दाखवण्यासाठीच मी आलो. काय म्हणाला? ते दाखवण्यासाठी मी आलो. तरी पण 10व्या अध्यायामध्ये काही झालं नाही. म्हणून इथं परत 12 वचनामध्ये म्हणायला लागला, जे मी तुला सांगितलं ते पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे. हालेलुया. पण प्रॉब्लेम काय आहे? 10-13 वाचा. दानिएल 10:13 वाचा. दानिएल 10:13. हा. पारसाचा राजाचा अधिपती 21 दिवस मला अडवा आला. तेव्हा पहा, मुख्य अधिपतीपैकी एक मिखाएल माझ्या साह्यास आला व मी पारसाचा राजाच्या जवळ राहिलो. हालेलुया. 21 दिवस उपवास प्रार्थना करायला प्रार्थना वर जाईना. वर गेलं देवाकडं, देव उत्तर पाठवा लागला. लक्षात घ्या, उत्तर देवाकडून यायला लागले, पण कुणीतरी मध्ये अडवायला लागले. हॅलो, समजलं पॉइंट? समजलं का? आम्हाला नंतर आम्ही प्रार्थना केली का उत्तर मिळत नाही? पुन्हा पण आपल्याला जगड नाही. आकाशातले दुरात्म्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, रक्तमांसाबरोबर आम्ही म्हणतो, यो व्यक्ती असे केले, त्यानं तसं केलं, यानं असं म्हणतात. रक्तमांसांबरोबर आपली लढाई नाही. लक्षात घ्या, कुठलेही माणूस वाईट नाही, सगळे चांगले आहेत. पण यांच्याद्वारे कार्य करणारा सैतान हा मोठा आहे. आज पण समजत नाही. परवाची साक्ष आहे. शनिवारी मी दिवस फास्टिंग पिरियड मध्ये होतो. त्या संध्याकाळी मला एका ठिकाणी जायचं होतं. एका लेकराने मला एवढा रिक्वेस्ट केली, मला येऊन भेटा सिस्टर म्हणून. प्लीज म्हटलं, काय पण करे, अर्धा तास तरी 10 मिनिटं घ्या. ती राहायला कुठं साने गुरुजी कुठंतरी लिहायला. म्हटलं बाई, दिवसभर मी तर इथून जायला मला 7 वाजून जाईल. म्हटलं तेवढं लांब कुठे येऊ. म्हटलं शेवटी आम्ही डिसाईड केले कुठेतरी दुसऱ्याकडे भेटायचं, मी आणि हरणाक्षी. मग आम्ही दोघी काय केलं, ओके जाऊया भेटूया म्हणून. ती विचारी म्हटले, यू डोंट कम बाई, ऑटो आली कम अँड भेट. म्हणजे तू रिक्षात येऊ नको, मी येऊन तुला घेऊन जाणार. ओके बाई, काम तर ये. शेवटी आले आणि आम्ही गेलो. इतकं छान, आणि संदेशापासून काही लपत नाही. आणि पहिला आम्ही अजून केलं, कशासाठी बोलवलं असेल पोरगी एवढं इम्पॉर्टंट काय असतं? 10 मिनिटं तरी. पहिला त्याने घरी आमंत्रण दिले. काय नाही सिस्टर म्हटली, आंटी आमच्या घरी आहे, नुसतं स्नॅक्स खाऊ. स्नॅक्स काय एवढं बोलवतील का कोण? मग आम्ही दोघी चर्चा करत होतो, कशासाठी बोलवलं असेल, काय असेल. मग शेवटी ते दुसरे काय म्हटले, म्हणजे हरमेश्वर म्हटले, काय माहित काय लग्नाच्या बिग्नाचे काही दुरुस्त काय तर देणार आहे की काय नाही अशी मग बोलली. मग वाट बघितली, म्हटलं काय नाही. जेव्हा तिकडे गेलो, एका कॅफेमध्ये मला बोलवले. कॅफेमध्ये मी आज जायचं होते, मी पटकन म्हटलं नाही. तिची बहीण जे परदेशात ती आली न बघता. म्हटलं तिची बहीण जे परदेशात ती आली. म्हटलं हे हाऊ कॅन इट पॉसिबल, असं कसं शक्य आहे? ते म्हणाले, असं कसं शक्य आहे? नाही आले असणार. तीच आली. जेव्हा आत गेलं, समोर ती मिठी मारले, थरथराला खुशीनं. ती म्हणते, बघा या बाईकडून काही गुप्त त्यांनी सरप्राईज देत होते आम्हाला. यांच्यासाठी सरप्राईज आहे, माझ्यासाठी सरप्राईज. मी हे म्हणायला लागले, बघा मला बाहेर सांगितलं सिस्टर. म्हटलं बापरे बाप, ते मुली म्हणते यांच्याकडून कुणी काय लपून ठेवू शकत नाही. हालेलुया. जेव्हा भेटली, एवढा छान. त्याने काय केलं, आम्हा दोघांना बोलवले. त्यांच्या जे दुसरे पास्टर आहे, त्यांची बायको, त्यांच्या मुलग्यांना बोलवले. त्याची मम्मी पप्पांना पण सरप्राईज होता. त्याच्या मम्मी पप्पांना पण बोलवले, सगळ्यांना बोलवले. काय काय आणले, सगळ्यांना गिफ्ट दिले, सगळं दिले. काय टोस्ट आणले, पिझ्झा आणले, ज्यूस आणली, काय बाई. थोडं काही खात नाही म्हटलं, तर मी तसलं काही खात नाही. आणि चिकन खाल्लेले लोक आहे, तर सगळं चिकन होतं. पण म्हणजे पिझ्झा आणली, म्हणजे त्यातलं एक पीस घेतलो आणि खाल्लो. टोस्टर आणले, मग त्यातलं जरासं एक पीस काढलो. मग इकडे तिकडे जरा ज्यूस मात्र घेतलो, ग्रीन ॲपल मस्त मागणी केलं. सगळं झालं, एवढा खुशी, तितका छान सगळं झालं. घरी आलो. सैतान कसं लोकांना फसवतो, भयंकर. अशी गोंधळ उडवली या लेकरांच्या जीवनामध्ये. एवढ्या खुशीने सगळं झालं. 2 मिनिटं त्यांना कन्फ्युजन मध्ये टाकलं सैतान. 2 मिनिटात बहिणी जे मिळून एवढं अरेंज केलं, त्यांच्यामध्ये भांडण लावलं.
Can you imagine? इथपर्यंत जे मुलगी एवढ्या कष्टाने युद्धाच्या ठिकाणातून जिवंत आली वाचून, ती मुलगी म्हणते नो आय एम नॉट गोइंग टू स्टँड वे बॅक. नाही म्हणते मी त्या राहत नाही, मी जातो परत. शांत हो म्हणे, शांत. ती दुसरी बाई म्हणते त्याला मी घरात घेणार नाही, ती राहू दे, बाहेरच राहू दे, ते नको, घरात घेणार नाही. त्याच्या रूम मध्ये गेली, 10 रुपयाला झाली ती घरचं, कुठेतरी फिरायला लागली, ते याला घरात घ्यायचं नाही म्हणून. कॅन यू इमॅजिन? ज्या लेकरांनी अख्ख्या घर ते लोक वितर केले, त्यात सगळे प्रभूला जाणल्या, देवावर विश्वास ठेवला, मम्मी पप्पा मागे गेल्या, एक बहीण मागे गेली, हे दोघीच आता प्रभू मध्ये आहेत आणि यांच्यामध्ये लावलं सैतानानं. रिझन ऐकलं की डोक्याला हात लावशील. सिंपल कन्फ्युजन. ही बोलायला याच्यासाठी, त्याला वाटलं त्याच्यासाठी बोलायला. समजलं? डायरेक्ट ही बोलायला याच्यासाठी, त्याला वाटलं त्याच्यासाठी. मग त्याला राग, मी एवढा करायला लागलो आपल्यासाठी, माझ्याबद्दल बोलते, माझ्यासाठी करते. तिने त्याच्या डोक्यात तुझं नाव पण नाहीये, काहीच नाहीये, पण सैतानाने वाटलं शिजवलं. अशी दंगा रात्री संध्याकाळी 8ला गेलो, 9 पर्यंत दंगा केली, मस्तपैकी खाऊन पिऊन आलं. 12:30 पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. कॅन यू इमॅजिन? किती आम्ही अलर्ट पाहिजे दिसताना, किती आम्ही वाईस पाहिजे दिसताना, किती शाणे पाहिजे आम्ही. ज्या डॅनियलने 21 डेज उपवास प्रार्थना करून नम्र होऊन आपल्या लोकांसाठी मदतीची प्रार्थना करायला लागले, मध्ये दुरात्म्याचं कार्य सुरू आहे. देवाने वरनं उत्तर पाठवले, पण मधले लोक अडवून ठेवले. हॅलो, देव तुमच्या प्रार्थनेकडे लक्ष दिलेलं आहे. देव आपल्या लेखांचा प्रार्थनेला कधी तुच्छ लेखत नाही. तांबले का तांबले जरा विचार करा. म्हणजे बघा, म्हणजे अधिकाराचा वापर करा. तुम्हाला दिला अधिकाराचा वापर कर, प्रार्थना तांबल्या, ब्रेक इट इन द नेम ऑफ जीसस. माझं उत्तर मी घेतो. हालेलुया. काहीतरी आहे वाटतं, आमच्यातच काहीतरी कमी आहे वाटतं, म्हणून ते पप्पा उत्तर देत नाही वाटतं. नाही बाळा, देवाने उत्तर दिली तुला, पण उत्तर पोहोचताना ना मध्ये कोणतरी आलं, सिग्नल स्टॉप केलं त्याला. समजले? काहीतरी तुम्हाला मिळालंय का वेगळं, काहीतरी वेगळं. हालेलुया. किती स्पष्टपणे दानिएलने कुठं चुकलेलं नाहीये, कुठं वाईट केलं नाही, कुठं पाप केलेलं नाहीये, तरी पण त्यांच्या जीवनामध्ये एवढा गोंधळ सैतानाने घातला. नम्र होऊन उपवास करून 21 दिवस प्रार्थना केलं, तरी पण देव बाबा म्हणतात प्रार्थनेला उत्तर पाठवलं, पण इथपर्यंत आलेलं नाही. आता पार्सल आले तुमचे. ओके, मेसेज आला, तुम्हाला पार्सल आलं. हातात कुठं आहे? हातात कुठं आहे पार्सल? तुमच्या नावाने पाठवले, पण पार्सल कुठे आहे? हातात कुठे आहे तुमचं पार्सल? काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार? फसवले. कोण फसवायला? कोण फसवायला? डिलिव्हरी बॉय पण फसवत नाहीये, पाठवलेला मालक पण फसवत नाहीये, तुमची प्रार्थना पण तुम्हाला फसवत नाहीये. मतलब डिलिव्हरी बॉयने टाकले, कुठेतरी पडले हो, मिसप्लेस झाले हो. समजायला? प्रार्थना करताना कधी तखू नका, निराश होऊ नका. जे कोणी देवाकडे मागलेल्या गोष्टीवर किंवा देवाने सांगितलेल्या गोष्टीवर शंका धरतात, त्यांना शासन होतो. मग देवाची गोष्ट कधी डाऊट करायचं नाही. तुम्ही जर एका गोष्टीला प्रार्थना केल्या, मिळालंच म्हणून तुम्हाला खात्री पाहिजे, किती अवघड असू दे. म्हटलं ना, काय पाहिजे, कसं पाहिजे, मागा. मला सायकल पाहिजे, मला सायकल पाहिजे, मला सायकल पाहिजे. दे बाबा कन्फ्युजन मध्ये, कुठलं सायकल पाहिजे तुला? कुठला सायकल पाहिजे? मला नवरा पाहिजे, मला नवरा पाहिजे, मला नवरा पाहिजे. कसला नवरा पाहिजे? कसला नवरा पाहिजे? हा, काळा पाहिजे, गोरा पाहिजे, विधा पाहिजे, उंच पाहिजे, शिकलेला पाहिजे, तुझा लाईनचा पाहिजे, बाहेरचा पाहिजे, कसला पाहिजे? हॅलो, ते दिवस गेले. काय मागता? पूर्ण परफेक्टली मागा, डॅडी मला असा पाहिजे. जास्तीत नाही ते नाही असं बघणारा देव आहे. आता हे जर तसं नाही, कोणाला पण मागू नका. हा, हॅलो, कोणाला पण मागू नका. मागताना आम्हाला माहित पाहिजे आम्ही काय मागायला.
देवाच्या इच्छेप्रमाणे योजनेला मी मागताना देव देतो. तर दुसऱ्यांचा नवरा आवडला म्हणून ते त्याला मला दे, त्याला मला दे. हा, तो किती छान आहे नवरा, किती छान बायकोची काळजी घेतो. माझा नवरा काही घेत नाही, मला बघतच नाही. हा, असं नाही. काय आम्ही मागतो, कसा आम्ही मागतो हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पण आमचा प्रार्थना देव कधीही तुच्छ लेखत नाही. आमचा प्रार्थना तो उत्तर देणारा देव आहे. तो अडकून ठेवलेला आहे तो दुरात्मा, त्याचं काम आहे. पण देव बाबा म्हणतात इथून पुढे नाही. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या प्रार्थनेला ब्लॉकेज करून ठेवला सैतान, त्याला ब्रेक करण्यासाठीच देव आज आलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे कुठे अडकळणे आहे त्याला फोडण्यासाठी आज येशू आलेला आहे. एक छोटं एक्झाम्पल बघूया बायबलमधूनच. लूक सुवर्तमान 1 अध्याय. लय लोकांना असा एक प्रश्न पडतो की आमच्या जीवनात हे संकट का, आमच्या जीवनात हे समस्या का. ओके, पहिला लूक सुवर्तमान 1 अध्याय, लूक 1:5 पासून आणि थोडं वचन वाचूया. लूक 1:5 to I think 8 पर्यंत वाचा. लुकाचा 1 अध्याय 5 पासून पुढे. यहूद्याचा राजा हेरोद याच्या दिवसात अभियाच्या वर्गातील जकर्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी औरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. काय आहे वचन? 2 नवरा बायको या ठिकाणी आहेत. दोघे पण देवाच्या पायात राहणारे लोक होते. दोघे पण देवाचे नियमशास्त्र पाळणारे लोक होते. दोघे पण देवाच्या आज्ञामध्ये स्थिर असे लोक होते. हे लोक पाप करत नव्हते की पापी सगळे जगामध्ये, पण हेने कुठला काही विशेष पाप केले म्हणून शाप लागला असं काही नव्हतं. ओके, नॉर्मल. एवढं सगळं असून देवाच्या सेवा करणारे लोक असून पुढं वाच. अलिशिबा वांज असल्यामुळे त्यात मूलबाळ नव्हते. काय झालं? देवाची भक्ती करणारे, देवाची सेवा करणारे, देवाची प्रार्थना करणारे, देवाची आज्ञा पालन करणारे, नियमशास्त्र पाळणारे सगळे होते, पण त्यांना मूल नव्हते, मुलं नव्हते. आता म्हणतात मुलं नाही, म्हणलं की काहीतरी केलं म्हणून यांना मुलं नाही. काय आजारी पडले कोणतरी, आपण काहीतरी पाप केले म्हणून हे आजारी आहेत. हॅलो, सगळं एकसारखं नाहीये. आजारीमध्ये भरपूर प्रकार. मी एक दिवस हिलिंग मीटिंग घेणार आहे, देवाने मला दाखवलेलं आहे. इकडेच घेणार आहे हिलिंग मीटिंग. हिलिंग मीटिंग घेणार आहे ते बघून मला मनात गाठलेलं आहे. दिवस झालं ते घालून, पण मी अजून त्याला म्हणजे थोडंसं पुढे जायला गाडीला थांबवलं होतं. बट आय विल टेक. हिलिंग मीटिंग व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हिलिंग मीटिंग घेतात त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. इथे काय सांगतात, ही बाईला मुलं झाले नाहीत, ही वाईट नव्हती, ही पाप केलेली बाई नव्हती किंवा काहीतरी वाईटात नव्हती, आणि नवरा बायको दोघे पण देवाच्या भयातले लोक होते, पण मुलं नव्हते, मुलं नव्हते. हालेलुया. लोक काय म्हणणार, सेवा करतात बघा, देवाच्या मंदिरातले लोक बघा, यांनाच मुलं नाही. तुम्हाला पण म्हणत असतील ना, काय चर्चला जातात, प्रार्थना करतात, त्यांच्या जीवनात बघा काय आशीर्वाद नाही. म्हणतात की नाही तुम्हाला? कोण म्हणत नाही? टिंगल करतात, टट्टा करतात, टिंगल करतात. बघा बघा बघा, देव महान आहे. हालेलुया. देव महान आहे. तुम्ही स्वतःला तुच्छ लेखू नका, स्वतःला दोषी ठरवू नका. यू आर डुईंग युअर पार्ट. तुम्ही तुमचं काम विश्वासाने करा. तो बघत आहे, तो बघत आहे. कधी त्याच्या लेकरांना तो सोडणार नाही, कधी टाकणार नाही, कधीच नाही. हालेलुया. त्या दोन्ही नवरा बायको एवढं देवाच्या भयातले लोक होते, सगळे होते, पण मुलं नव्हते. पुढे काय झालं बघा. ती उभयता वयातीची झाली होती. एकदा असं झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजक काम करत असता याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाण्याचे काम करणे त्याच्याकडे आले. धूप जाण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. तेव्हा प्रभूचा धूप वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जकर्या अस्वस्थ व भयभीत झाला. घाबरणार की नाही हो? परमपवित्र स्थानात वर्षातून एकच वेळा एक याजक जाऊ शकतात. त्या ठिकाणी कोणतरी पहिलं जात आहे, काय होणार, काय होणार पुढे? देवदूताने त्याला म्हटले, जकर्या भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. पुढे, तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. पुढे,
त्याच्या जन्माने तुला आनंद होईल हा व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. एक मिनिट. आता जकरिया म्हातारा झाला. हॅलो, मध्ये वाचलं ना आपण वचन. मुंबईत नवरा बायको दोघे पण म्हातारे झाले आणि देवदूताने दर्शन दिले. पहिलं काय म्हटले? भिवू नकोस, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेला आहे. आता म्हातारा मला बाळ होते माहित असेल का हो? हॅलो हॅलो, ऐका. म्हातारा झाल्यानंतर कुणी मला बाळ होते म्हणून प्रार्थना करणार नाही. आता लय लोक आहेत प्रॉमिस देतात, आता कुठं काय पिरियड्स गेले, आता कुठलं काय बाळ होते, आता काय होते, अशी लोक घेतात. इथं वय झालेले नवरा बायको म्हातारे झालेले लोक यांच्यात काही नाहीये. म्हातारे झाल्यात पण मुलं झाले नाही. पण जे देवदूत आले, देवदूत त्यांना काय म्हटले? जकरिया भिवू नकोस, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली. पहिली गोष्ट, पहिली तुझी प्रार्थना म्हणजे अर्थ काय? कशासाठी प्रार्थना करत होता? पहिला बाळ होते, एक बाळ होते, एक बाळ दे देवा, एक बाळ दे देवा, प्रार्थना करत होता. तेव्हा केलेली प्रार्थना देव म्हणला जातं तुझं प्रार्थना ऐकली, उत्तर द्यायला आलं. आता सगळ्यांना म्हणलं काय सांगाल असा, हे काय बंडल मारायला असा? हा, क्लिअरली देवदूताने म्हटले तुला मुलगा होणार. मुलग्याचं नाव पण सांगितले. काय नाव ठेवायला पाहिजे? योहान नाव ठेव. मला आठवतं मिनिस्ट्रीमध्ये DMC हॉल आहे ना आपल्या इथं, ते जुनं होतं पहिला. तिथं आम्ही प्रेयर घ्यायचो. प्रार्थना घेत असताना तेव्हा सुरुवातीला लई लोक असायचे, कुठले लोक यायच्यात. आमची मिनिस्ट्री संदेशांचे म्हणून लोक टिकत नाही. लक्षात घे, हे चर्च नाही आहे, ही कामापुरतं मामा ही मिनिस्ट्री आहे. काय मिनिस्ट्री आहे? कामापुरतं मामा. आता हे जे लोक आहेत ते इकडे जवळची लोक, टिकलेले लोक आहेत सेवेसाठी म्हणून असे आहेत. पण सगळे टिकू शकत नाही या सेवेमध्ये. आज संदेशांची सेवा आहे. संदेशांची सेवा एका ठिकाणी टिकतच नाही आहे, ते पसरत जाणारे सेवा. त्यावेळी भरपूर लोक आमच्या इथे यायचे आणि मला आज पण आठवतं कितीतरी प्रकारे चमत्कार, कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये महान कार्य झालं. एक दिवस मी असंच बसलो होतो तिकडं हॉलमध्ये आणि चेअरवर बसलो होतो. आपली सीमा आपल्या शेजारी काली बसलेली. त्याच्या जीवनामध्ये तर एवढ्या देवाने कार्य केले, मी ठरवून बोलत नाही, अचानक स्पिरिट जात होतं. त्याच्या लग्नाआधी पण त्याला याच इकडेच गल्लीतले लोक त्याला लई चिडवायचे, लई त्याला नाव ठेवायचे म्हणे. 2-3 लोकांचं लग्न झालं, ते हळदी बिळदी लावतात ना, त्यावेळी त्या मुलगीला एवढा मुद्दामून त्याला चिडवून काय तरी बोलून त्याला रडवलेले. ती मला रडवत आली आणि म्हटली तेव्हा माझ्याजवळचे काय लेकरं मला सुरुवातीपासून आहे. मेरी, सीमा हे पहिलेपासून आहे. मग नंतर अपर्णा, मग नंतर वाढत गेले लोक. ओके, ही दीपा आपल्या पहिल्यापासून. दीपाचं लग्न झाल्यापासून ती माझ्या जवळ आहे. मग ती 6 महिने का 2 वर्ष झालं होतं काय बाल मुलं झाले नव्हते त्याला. ते 6 महिने झालेलं लग्न होऊन. तेव्हा आता त्याचा मुलगा किती वर्षाचा आहे बाई? हा, थोरला मुलगा 17 वर्ष आहे. हा, थोरला मुलगा 17 वर्ष पूर्ण होणार. म्हणजे 17 वर्ष आधीपासून नुसतं लग्न झालेलं. 6 महिन्यात गरोदर होती. लई ताप आला त्याला, ताप उतरत नव्हता. ते आमची मिनिस्ट्री काय नव्हतं, तर आमच्या घरी त्याला घेऊन आलेले. घरी घेऊन आलेल्या कशासाठी? ताप आला, ताप कमी होईना म्हणून. तेव्हा प्रार्थना केल्याने प्रॉफेसी झाली तुला मुलगा होणार. मला माहित पण नव्हतं त्याचं लग्न किती दिवस झाले. बरोबर, मिनिस्ट्रीचा पहिला बाळ आहे ना, मिनिस्ट्रीचा बाळ येतो. तेव्हा प्रॉफेसी केली आणि ते बाळ झालं. असं बरेच काही गोष्टी आहेत मिनिस्ट्रीमध्ये झालेल्या. आता सीमासाठी लोक लय काय बोलायचे, काय म्हणाले. त्याला म्हणायचे सीमा तू गप्रा, तुला नवरा असं मिळेल की नाही लोक बघत बसणार. असला नवरा त्याला दिले, हँडसम दिले की नाही. जॉनच 1 नंबर आहे. हा, एकदम चांगलं माणूस देवाने दिली. नंतर गरोदर राहिली, पोट घेऊन काली बसली. मी आता बसलो होतं आरामात, काहीतरी मीटिंग सुरू होती. मी काही मीटिंग मध्ये का आपण खुर्चीच ना, आपण गरम करणारे लोकच आहे. खुर्चीमध्ये बसलो होतो पाठीमाग गरम करत आणि प्रार्थना सुरू होती. अचानकच असं बघितलं, सीमा तुला मुलगा होणार, नाव जोश वाटेल. हालेलुया.
काय सांगितले? मुलगा होणार, नाव जोशुआ ठेव. बघितलं ना जोशुआ आता केवढा मोठा आहे. हालेलुया. एक्झॅक्टली मुलगा झाला. लगेच साक्ष येतो मिनिस्ट्री मध्ये. ले सोनम दुसरा बाळ झाली. बेबी जन्मल्यानंतर जेव्हा हॉस्पिटल बघायला गेलो मी आणि ब्रदर डी.वाय. पाटील मध्ये, स्टेप्स चढून आम्ही वर जात होतो. आई बाळाला घेऊन खाली येत होती. मी म्हटलं कुठं चाललंय? तर म्हटलं नाही, बाळाला इथं काहीतरी एवढा मोठा गाठ आहे आणि बाळाला दाखवायचंय, हॉस्पिटलला दाखवायचं, डॉक्टरकडे दाखवायचं, ऑपरेशन करायचं. बाळा घेऊनच चाललेलं आम्ही, अजून पेशंटला बघायचंय. जाता जाता बाळाला बघितली, तिथं हात ठेवून प्रार्थना केली, प्रोसेस केली. ही लेकरू एवढी हुशार होणार आहे पुढे, कारण डॉक्टर म्हणले सर्जरी केली तरी बाळ मतिमंद होण्याची धोका आहे. कारण ही सगळं जी वेन्स आहेत नाही तर नसते तिथं पाठी एवढी मोठी गाठ, छोट्या बाळाला एवढा मोठा गाठ होता. ती काढली नसतं तर काय झालं असतं विचार करा. थोड्या दिवसांनी क्रिटिकल कंडिशन. म्हटलं नाही, त्या लेकराद्वारे देवाचा महिमा होणार, त्याचं नाव ग्लोरी ठेव. आम्ही कुठलं पण नाव सुचवलं की ते ट्रान्सलेशन येतो बाहेरून. मग नाही, ग्लोरी नाही, महिमा. ओके, महिमा ग्लोरी सब एक ही आहे, चलो हालेलुया. मग सांगितले ओके, ती लेकरू बघता नाही महिमा, ज्याला मतिमंद होणार, सगळ्याच्या मतिमंद लोकांची मेंटॅलिटी पिरवेल असली पोरगी. कळालं? ले साक्ष आहे. गौरव आपला, हिरो बाळ आपला, त्याचं तरी जन्मायलाच आणण्याचं सैतानाची इच्छा होती जगामध्ये. नवीन लग्न झाले, गरोदर राहिली, पहिला बेबी, 5 महिने पोटात. किती आई बाप खुश असतात. पुण्यात होते राहायला बिचारे. तेव्हा काय मोबाईल नव्हता सगळ्यांच्या घरात. होतं का हल्लो हल्लो म्हणायला? नाही. हे लोकांना माहित नाही हो कसं स्वप्न पूर्ण होतात, कसं देव दिलेले शब्द पण ते सांगायला तुम्हाला. तरुण आलं नव्हतं, काहीच नाही. त्यावेळी सांगितले होते त्या बाळाला, म्हणल्या डॉक्टरांनी एकच किडनी आहे. पहिलं म्हणलं काय, हार्टला होल आहे. 5 महिने प्रेग्नेंट, पहिलं बाळ. किती स्वप्न आई वडिलांना. काय म्हटलं, एक हार्टला होल आहे, बाळ काय एक होणार नाही, ऑपरेशन करा. दोघे रडत रडत टेलिफोन बोलतो ना, आमच्या घरात BSNLचा होता. हॅलो, टेलिफोन बोलतो ते दोघे बोलत होते रात्रीची. कॉल केल्यात, म्हणल्यात असं जर झालं. मी साईडनं ऐकायला लागलो, ब्रदरांशी बोलत होते की असं मला डॉक्टर ऑपरेशन करायला सांगायला लागल्यात. काय झालं, हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे. नाही म्हटलं, विश्वास ठेवा, देव बाळाला वाचवणार, काय होणार झालं. ह्या लोकांनी नवरा बायकोने विश्वास ठेवली. बाळ वाढलं वाढलं वाढलं. 9वा महिना झाला, डिलिव्हरी, मिरजेत डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्या जेव्हा बाळाला चेक केलं, डॉक्टर म्हणल्यात एकच किडनी आहे. काय म्हणलं, एकच किडनी आहे, हार्टला होल आहे, एकच किडनी. आता आई बाप काय म्हणावी हो, सिस्टरनी ब्रदरांनी सांगितलं बाळटे गाव म्हणा, हार्टला होल आहे म्हणा, आणि काय झालं नाही, अजून बाळ तसंच आहे म्हणाल पाहिजे ना. विश्वास व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यांनी काय नाही, विश्वास ठेवला. फोन आला परत, एवढं सांगून ब्रदर डिलिव्हरी झाली. आता पण म्हणाला, आता पहिला हार्टला होल सांगत होते, आता एकच किडनी आहे हार्टला होल. तुम्ही दगड फेकला असते की नाही होऊन आम्हाला? हा काय बोलले सिस्टर आणि ब्रदर, बाळाला मी तेव्हाच काढत होतं, काय करून ठेवल्यात म्हणले असते. पण जेव्हा त्या लेखाने एकच म्हटलंय, घाबरू नका, देव काम करत आहे. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बाळाचा पूर्ण फायनल टेस्ट करणार होते. तेव्हा डिक्लेरेशन होतं, बाळ मतिमंद आहे का चांगलं आहे, फायनल डिक्लेरेशन. त्यांचं टेस्टिंग तिथं सुरू होतं. मी आणि ब्रदर उपवास करून आमच्या घरामध्ये ठेवली. अशीच नाही ती चिलीपिली. हे लोकांना वाटते काय यांना एवढं जीव देतात आंटी अंकल म्हणून, असं नाही, जुडलेले आहेत आत्म्यातून. ते तिला टेस्टिंग तिथं सुरू होतं मिरजेत. मी आणि ब्रदर घरात उपवास प्रार्थना करत होतो. दोघे पण गुडघेवर. रिपोर्टचा कॉल येऊपर्यंत ज्या डॉक्टरने नाही ते बोलले, टेस्ट केले, काय म्हणलं माहितीये, किडनी एकाला एक चिटकून आहे. हॅलो, पहिला काय बोलल्या, एकच किडनी आहे. सायंटिफिक लोक कबूल होत नाहीत ना, दोन आहे बोलणार नाही शांतपणाने. मी म्हटलं ना, कुठे डोकं इकडे इकडे मध्ये आहे, तसं हे लोक बोलले हुशार. हा
2 किडनी आहे असं बोलणार नाही. एकाला एक चिटकून आहे. आज बघितलं गौरव काय बघितलं अजून येणार दिवसामध्ये बघा तुला लेकरू काय होणार आहे. अमानत तुच्छ लेखायचा लेखाला त्याला काय येते हे काय बोलतो याला बोलायला येत नाही. सायन्स मध्ये 12वी कंप्लीट केलं. हालेलुया. सायन्स मध्ये 12वी कंप्लीट केलं. आज मी त्या लेकराशी बोलत होते म्हटलं अरे तुला माहित नाही तू कोण आहेस. कुणालाही तुच्छ लेखू नका. एवढे महान आहे एवढं महान आहे. आपली रूपा मॅडम तरी पहिलं पोरगी आता काय होते काय माहित. प्रेग्नेंट राहायलापासून रडायची काय होणार काय माहित. घाबरू नकोस. मुलगा होणार घाबरू नकोस. बाळच होणार. तुला जे पाहिजे ते देव देणार तुला. आरामात मुलगा झाला. हालेलुया. साक्षीवर साक्ष आहे. सांगत बसलं की लिमिट नाहीये. का बरेच मुलींना लग्न झाले मुलं होत नव्हते. प्रार्थना केली पटापट झालेत. समजायला लागले. म्हणून देव ज्यासाठी आम्ही प्रार्थना करतो ते पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला देव सांगत आहे आज जे काही तुम्ही हळू मागितले असेल पुन्हा समोर मागितलं नसणार. ओपनली देव तुम्हाला रिवॉर्ड देणार. ओपनली देणार. तुम्ही म्हणाल अरे अमुक दिवशी मी यासाठी प्रार्थना केला होता आता मिळाला तर विसरलंच ना प्रार्थना करून. सेम जकरियाच्या जीवनामध्ये झालं. त्याने विसरला. मला बाळ पाहिजे बाळ दे म्हणून प्रार्थना करून तरुणपणा गेली. म्हातारपणा आला. विसरला. डोक्यातून गेला. आता कुठलं काय आता संपलं. दर्शन दिले देव त्याने पहिला काय म्हटले तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. तुला मुलगा होणार आहे. मुलगीचं नाव योहान ठेव. काय म्हटलं. आणि एवढंच नाही पुढे भविष्यवाणी केली. तो बाळ कसा असणार. तो बाळ काय करणार. त्याच्याद्वारे काय गोष्टी करणार. घाबरला. थोडस 2-3 वचन स्किप करून पुढे वाच. जकरिया काय म्हणतो बघ. तो इस्रायलच्या संतानातील पुष्कळ त्याचा देव प्रभू याच्याकडे वळवी. बापाचे अंतकरणे मुलाकडे वादनावचक लोकांना नीतिमान जनाच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच पुढे चालेल. पुढे तेव्हा जकरिया देवदूताला म्हणाला. काय म्हणाला जकरिया देवदूताला. हे मी कशावरून समजू. कारण मी म्हातारा आहे. मी आता म्हातारा आहे व माझी पत्नी वयातीत आहे. येस. देवदूताने त्याला उत्तर दिले मी यथाकाली पूर्ण होणाऱ्या शब्दावर तो विश्वास ठेवला नाही तो मुक्काम होशील. हालेलुया. हालेलुया. काय म्हटले. आता मी कशावरून विश्वास ठेवू. मी चक्क म्हातारा. माझी बायको म्हातारी. आता बाळ कुठून होणार. कसं होणार. घाबरत देवदूताने म्हटले मी घाबरत देवदूत आहे. ते देवासमोर उभारणारा व्यक्ती आहे. मी बोललेल्या शब्दात तुझा विश्वास नाही. यथाकाली पूर्ण होणाऱ्या शब्दावर तो विश्वास ठेवला नाहीस म्हणून तू मुक्काम होशील. माझ्या लेकरांना ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केला ते पूर्ण होण्याचा काळ जवळ आलेली आहे. हालेलुया. हालेलुया. मला माहिती आहे गेल्या वर्षी बऱ्याच लोकांनी दिवसांमध्ये जीवनांमध्ये उलट पालट केलेलं आहे देवाने. गेल्या वर्षी बरेच लोक पापामध्ये वर्षांवर्ष गुंतलेल्या लोकांना खिचून वाचवलेलं आहे ते बापाने. भरपूर टेस्टिमनी आहे. भरपूर साक्ष. तर ते किचून काढलं देवाने. अक्षरशः किचून काढलं. ज्या लोकांना कधी कधी म्हणजे मांजरला वाटते मी दूध प्यायला कुणालाच माहित नाही. सगळं जग बघत असते पण त्यांना वाटते मी काय करलं कुणालाच माहित नाही. होते ना असं. अशा मोठ्या व्यक्तींना वाचवलं जे कितीतरी वर्षातून त्या पापामध्ये रुतलेले होते. देवाने वाचवलं. तिथे काय म्हणाला मुलगा होणार. त्याचं नाव तुम्ही योहान ठेव. विश्वास ठेवले नाही. देवबापाने म्हटलं ते वचन वॉज व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्या जकरिया देवदूताला म्हणाला हे मी कशावर समजू. कारण मी म्हातारा आहे. येस. माझी पत्नी वयातीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले मी देवासमोर उभा राहणारा गॅब्रिएल आहे. येस. आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे. पहा हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही कारण
यथाखाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. हालेलुया. मी जे बोललो ते पूर्ण होणार, पण तू विश्वास ठेवला नाही, तुला शासन होणार. हालेलुया. आता हे न बोलला म्हणून मी कसा ठरू, कसा विश्वास, आणि देवाने बाळ द्यायचं थांबवले नाही. म्हातारपणे आयुष्यभर बाळ दिली देवाने, पण बाळ होईपर्यंत जखरेला मुख केले, बोलायचं नाहीस तू, शांत हो, कारण तू शंका केलास देवाच्या वचनावर. तो मुखा झाला, मुलगा झाला, बाळ झाला, नाव ठेवताना हे जतोड देवाने उघडली. हे सगळं आपल्याला माहिती आहे. ओके, बोलायला लावले. पण हे 37 वाचा, लूक 1:37 वाचा. लूक 1:37. हा, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. आमेन. तुम्हाला वाटतं का देवासाठी काय अशक्य आहे? वाटते कुणाला? काहीही अशक्य होणार नाही. जे आमच्यासाठी कठीण आणि अवघड आहे ते देवासाठी सोपं आहे. काही असतं ते, मी म्हटलं ना, माझ्या लेकरासाठी लोक तठ्ठा करत, त्याला मी म्हटलं हलक्या सुलक्या लोकांना बसवणाऱ्या राजाचा पंक्तीच आहे. काल देवाने त्याला इतकी छान गाडी देऊन आशीर्वाद केली. त्या स्वप्नातल्या गाडी होता, लई दिवसांनी त्याला इच्छा होती पाहिजे म्हणून, पण घ्यायचंच नाही. सगळे मी म्हणायचे घे रे, नाही म्हणायचं, कशाला, नको. कारण 9 वर्ष आधी त्याच्या बहिणीने त्याला खूप छान गाडी घेऊन दिली होती. दारात ठेवले असताना बँगलोरमध्ये कोणीतरी चोरी केली, नवीन गाडी, 2-3 दिवस झालं होतं फक्त आणून, नवीन गाडी दारात ठेवलेले. बँगलोरमध्ये राहिलं होते मुलं त्यावेळी, आणि म्हणजे असं भाड्याच्या घरात राहिलं होते, पार्किंगला जागा नव्हती, तो दारात ठेवलेले, आणि ते गाडी तिकडचीच लोकांनी उचलली. ते समजलं आम्हाला, पण आम्ही काय बोलू शकत नाही. असं झालं, पोलीस कंप्लेंट दिले, काय केलं, तर गाडी गेली. तेव्हापासून ते एवढा निराश, कार आहे, भरपूर 2 व्हीलर गाडीच आहे, ते नाही, त्यालाही गाडी पाहिजे. काल त्याने घेतला, काल त्याला देवाने गाडी ब्लेस केली. हालेलुया. यथाखाली पूर्ण होणाऱ्या शब्दावर विश्वास ठेवा, देवासाठी काही अशक्य नाही आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? 145 लूक 1:45 वाचा. लूक 1:45. हा, जिने विश्वास ठेवला ती धन्य. आमेन. कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. हालेलुया. ज्यानं विश्वास ठेवले ते धन्य. प्रभूने जे तुम्हाला सांगितले ते पूर्ण होणार. काय लेकांना प्रश्न आहे, काय देवाने आम्हाला सांगितले? हॅलो, आहे ना असं? लय लोकांना कन्फर्म माहित देवाने माझ्यासाठी काय बोलले स्पेसिफिकली. बायबल वाचताना नावासाठी वाचू नका. कुणीतरी परवा एका लेकरू मला भेटले होते, मला वाटतं शनिवारी इथं मीटिंग होते, मी काली ऑफिसमध्ये काउन्सिलिंग करत होतो. त्या मुलगी काय म्हटली, काय तिचा प्रॉब्लेम आहे जीवनामध्ये, मी सगळं वचन डिक्लेरेशन करतो. डिक्लेअर करून होतो, मी डोंगरा एवढा कर्जबाजारी घेऊन बसणार. ओके, समजायला मी काय बोलालो, भरपूर मी कर्ज करून बसणार आणि म्हणणार माझी लोक बसणार, घेणारे नाही ते देणारे होतील, तू आम्हाला कर. होते का? मी म्हटलं मूर्खांसारखा मी प्रेयर करायचं नाही. डिक्लेरेशन इज इम्पॉर्टंट. कसं डिक्लेअर करणार? ऐका, तुमच्यासाठी पण एक पॉइंट आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मी प्रार्थना करताना जे वचन दे मला देतो त्या वचनाप्रमाणे मी माझ्यासाठी डिक्लेरेशन करायला पाहिजे. तर तुमच्यासाठी काहीतरी दुसरं वचन, ते वचन धरून मी डिक्लेरेशन करायचं नाही. देवाचे सेवक आहेत, राईट? कन्फेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती परिस्थिती बिकट असू दे, मेलेल्याला बघून जिवंत जिवंत होईल एवढं सामर्थ्य आहे आपल्या शब्दामध्ये. पण कन्फेस करताना किंवा डिक्लेरेशन करताना, तर माझे 3 मुलं अनमॅरिड आहेत. ओके, 3 मुलं माझे अनमॅरिड आहेत. त्यांच्यासाठी जे अभिवचन मला देईल ते मी डिक्लेअर करणार, बरोबर? ते सोडून तुला मुलगा होईल, त्या मुलगीचं नाव तू येईल, आता मी ते घेऊ प्रॉमिस माझ्यासाठी? समजायला मी काय बोलालो? तर माझ्या लेकरांच्या फ्युचरसाठी ते काय बोला की माझ्यासाठी प्रॉमिस वर्ड आहे. तर मी आता म्हटलं मला मुलगा होणार आहे, त्याला मी हे नाव ठेवू. आता ते कुणासाठी तपासलेलं, कुणासाठी तर ते लागू आहे ते वचन, पण ते दॅट इज नॉट फॉर मी. समजायले का? डिक्लेरेशन कसं करायचं? जे वचन तुम्ही वाचता, तुमच्या पर्सनल प्रेयर मध्ये वाचता, जेव्हा तुम्ही प्रेयर करता, एखादं वचन तुम्हाला स्पर्श होतो. लय लोक काय करतात, पेपर लिहून ठेवलं डिक्लेरेशन वर्ड्स, प्रॉमिस वचन. हे रोज प्रार्थना करत थांबतील आणि डिक्लेअर करत थांबत नाही, यांना काही होत नाही.
हॅलो, समजायलंय का? पण तुमच्यासाठी एक जरी वचन देवाने दिलेलं असू दे, त्याला जागतिक टोकून डिक्लेअर करा, ते होणार. कारण ते वर्ड तुमच्यासाठी देवाने दिलेलं आहे, स्पेसिफिकली दिलेलं आहे. शिक्षणासाठी प्रेयर करत असा, पुढं काय करायचं मग कन्फ्युजन मध्ये आहे, प्रेयर करा, ते बाबा मार्गदर्शन देणार. पुढं काय ते बाबा लग्नासाठी करत आहे, मार्गदर्शन देतात ते बाबा. किंवा घरच्यासाठी, बांधकामासाठी, कुठली पण गोष्टी असू दे, स्पेसिफिकली त्यासाठी प्रेयर करा. देव एखादा वचन देईल, ते वचनातले मी प्रेयर करा, नक्की ते कम्प्लीट होणार. फक्त मी डिक्लेरेशन केले पाहिजे. कुणासाठी घेऊन आम्ही डिक्लेरेशन करून चालत नाही. हालेलुया, समजलं? येता काळी पूर्ण होणाऱ्या वचनावर विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. दानिएलांनी एवढा कमिटमेंट करून नम्र होऊन सगळे केल्यानंतर त्या प्रार्थनेला उत्तर आला नाही. पण एक वेळ आला तेव्हा देवताने स्वतः उठून आले. मला भरपूर बोलायचं होतं, नाही बोलत. आय विल स्टॉप इट. ओके, आता बायबलमध्ये पण कॉर्नेलियस आहे ना, प्रेषित आवाज हे मध्ये नंतर वाचून बघा. हे विदर्भी माणूस होता, देवाला नाव ओळखणारा माणूस होता. देव त्या माणसाला माहित पण नाही, म्हणजे विदर्भी लोक, पण त्यानं देवावर विश्वास ठेवलेला होता. येशूवर तो व्यक्ती विश्वास ठेवला होता आणि तो रोज आपल्या कुटुंबातल्या सर्व लोकांबरोबर मिळून देवाची भक्ती करत होता, प्रार्थना करत होता. त्यानं काही विचार पण केला नाही, मी जे करायला लागलो देव बघायला लागले. हॅलो, समजायला? आम्हाला काय वाटते, कोणतरी आम्ही प्रेयर करायला रोज प्रेयर करते, किती चांगली म्हणलं की आम्हाला वाटतं आपण माझ्याबद्दल कोणतरी चांगलं. सगळे म्हणणार नाही, उलट नावं टेकणार, काय प्रार्थना करायलीस, जीवन बघ तुझं कसं आहे. हॅलो, म्हणतात की नाही? तुम्हाला म्हणत नाही? म्हणत नाही? तुमची लोक चांगले तो टोमणं मारतील पण एनकरेज करणार नाही आणि तुम्हाला दुखवतील. लय प्रार्थना करते आणि कामचोरपणा करते. लय प्रार्थना म्हणते आणि काय बघायचं, जीवन बघा, शब्द बघा, काय पण बोलतील, काय पण निंदा करतील, पण ते बाप्पा विश्वसनीय देव आहे. कारण लुईसने विश्वासाने जे प्रार्थना करत होता, ते देवाकडे लक्ष दिला होता. जे काही ते करत होता, देवाने म्हटले तुझा दान धर्म देवाने बघितले, तुझी प्रार्थनाकडे देवाचं लक्ष आलं. हालेलुया. मग निराश होऊ नका, जे काय मी करतो ते बघत आहे, देवाचं लक्ष आमच्याकडे आहे. हालेलुया. म्हणून देवाने जे तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करणार म्हणून बोलले, ते पूर्ण व्हायची वेळ आलेली आहे. विश्वास ठेवशीला, देवाचं गौरव बघशीला. हालेलुया. देवासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. काही असू दे, किती अवघड गुंता असू दे, ते पूर्ण करणार. विश्वास आहे? सगळ्यांना विश्वास आहे? थँक्यू लॉर्ड. ओपन अप भरावूया. थँक्यू जीसस. रिबा माशे खेरी यंदना बाबा. Praise the Lord, Almighty, glory, Father. Thank you Jesus. धन्यवाद. माझ्या लेकरांनो, ज्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करून दमून गेला असणार, मी एवढं वर्ष प्रार्थना केलं, माझी प्रार्थनेला उत्तर मिळत नाहीये. मी एवढे दिवस प्रार्थना केलं, माझ्या प्रार्थनेला काहीच मला प्रतिफळ दिसत नाही म्हणणाऱ्या लेकरांनो, देवाने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकलेला आहे. ते प्रार्थनेचं उत्तर देवाने पाठवलेलं आहे. आज कुठली पण जी अडकळणे असेल, जे तुमच्यापर्यंत प्रार्थनेला उत्तर येऊ देत नाहीये, आज येशूच्या नावाने त्याला ब्रेक करूया. थँक्यू डॅडी. रिबामाशी खेरी यंदना बाबा खरा रामाशी. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. थँक्यू माय डॅडी. हालेलुया. वर्शिपिंग गॉड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड. थँक्यू जीसस. Thank you Lord. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू
तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई। तू बढ़े समय मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु, yes daddy love you, worship you God and my glory Father. रे बाबा, मी म्हटलेल्याप्रमाणे राजा डॅनियल 10:12 डॅनियल 10:12 प्रमाणे बाबा तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, मी उत्तर देण्यासाठी आलेला आहे बाबा। आज मी प्रार्थना करत आहे, ज्या ज्या लेकरांनी एवढं वर्ष प्रार्थना करून जे उत्तरासाठी वाट बघत आहे, प्रभू येशूच्या नावाने त्यांच्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू मिळू दे बाबा, मिळू दे राजा, उत्तर मिळू दे बाबा। जे काही आकाशात दुर्लभ नाही बाबा यांच्या आशीर्वादाला थांबून ठेवलेलं आहे, त्याचं कृत्य मी येशूच्या नावाने नष्ट करून टाकत आहे। आय ब्रेक इट इन द नेम ऑफ जीसस। सर्व बंधन तुटून जाऊ दे बाबा, सर्व बंधन तुटून जाऊ दे राजा। कोणी कन्फ्युजन मध्ये नसावी बाबा, तुम्ही प्रत्येकाला मार्गदर्शन करा, प्रत्येकाचं जीवन तुम्ही ब्लेस करा राजा। का प्रत्येकाच्या दिनचर्याकडे तुझं लक्ष आहे, तुम्ही प्रत्येकाला बघत आहे, प्रत्येक जण कुठल्या संकटातून जाते, कुठल्या समस्यातून जाते, तुला माहित आहे डॅडी, तुला माहित आहे डॅडी। तुम्ही स्पर्श करा, तुम्ही ब्लेस करा वे बाबा। सक्रियासारखा कोणी होऊ नये राजा, तर तुम्ही म्हणता यथाकाली पूर्ण होणाऱ्या शब्दावर तू विश्वास ठेवला नाहीस म्हणून तू मुका होशील, असं कोणी शिक्षेस पात्र होऊ नये बाबा। तर ते काय त्याने मागवले ते मिळालाच म्हणून विश्वास ठेवण्यासाठी मी एवढं वर्ष केलेला प्रार्थना, एवढा दिवस केलेला प्रार्थना माझा देवाने तुच्छ लेखलेलं नाहीये, त्याचं उत्तर मला दिला, मला स्वीकार करण्यासाठी ते कृपा कर। प्रत्येक परिस्थिती बदलून जाऊ दे बाबा। आय नो फॉर शुअर या वेळेपासून तुमच्या कुटुंबामध्ये परिस्थिती देवाने बदललेला आहे, बदललेला आहे, बदललेला आहे, देवाने बदललेला आहे। तुमच्या कुटुंबामध्ये समस्या ज्या अशक्य तुम्हाला वाटत होता, देवाने बदललेला आहे। He has done a great thing. महान कार्य येशूने केलेला आहे। वे माझ्या लेकरांनो, धन्य ती स्त्री ज्याने विश्वास ठेवली। वे बाबा देवाने म्हणे विश्वास ठेवता देवाचा गौरव बक्षे। ज्या ज्या लेकराने विश्वास ठेवून बाबा एवढा दिवस दुःखातून, कष्टातून, त्रासातून गेलेले, प्रत्येकाने तो आज उत्तर दिलाच आपल्याला नाही। थँक यू डॅडी फॉर एव्हरी आन्सर बाबा, प्रत्येक उत्तरासाठी धन्यवाद। कोणी पण बाबा कन्फ्युजन मध्ये राहू नये राजा, तुझा आत्म्याला मी मोकळी देते, मोकळी देते बाबा। आणि कोणी निराश होऊ नये, आम्ही काहीतरी वाईट केलं म्हणून आमच्या जीवनात संकट आहे असं कोणी विचार करू नये। आज लय लोक बाबा या विचारामध्ये मरत आहेत राजा, या विचारामध्ये लोक मरत आहेत बाबा। जकरिया आणि एलिशबा काही चुकीचं केले नव्हते बाबा, त्यांनी काही चुकीचं केले नव्हते बाबा, पण ते वांझ होते, त्यांना मुलं नव्हते, म्हणून एलिशबाने म्हटले देवाने माझा अप्रतिष्ठा दूर केली, मला बाळ देऊन माझा अप्रतिष्ठा देवाने दूर केली, तो देव आज तुमच्या अप्रतिष्ठा दूर करा। रिसीव इट इन द नेम ऑफ जीसस, आमेन। स्वीकार करा येशूच्या नावात, स्वीकार करा।
देवाने तुमची निंदा दूर केलेला आहे. देवाने तुमची लज्जा दूर केलेला आहे. देवाने तुमचा अप्रतिष्ठा दूर केलेला आहे. देवाने तुमची आठवण केलेला आहे. We have blessed you. आशीर्वादित व्हा लेकरांनो. रडू नका, चिंता करू नका. देवाने तुमची प्रार्थनेला उत्तर दिलेलं आहे. Go and be blessed. आशीर्वादित व्हा, आशीर्वादित व्हा. देवाने उत्तर दिलेलं आहे. थँक यू डॅडी फॉर युअर प्रेशियस वर्ड फादर. तुम्ही दिलेल्या मौल्यवान वचनासाठी कोटी कोटी धन्यवाद बाप्पा. दानिएलाने बाप्पा एवढा मोठा व्यक्ती, एवढा महान व्यक्ती असताना सुद्धा प्रार्थनेसाठी त्यानं कधी कंटाळ केला नाही बाप्पा. प्रार्थनेसाठी बाबा त्यांना मला वेळ नाही, मला टाइम असं कधी म्हटला नाही राजा. तो दीन होऊन, नम्र होऊन, गुडघेवर येऊन तुमच्याकडे मागत होता. ते आज्ञेने प्रत्येकाला बघा. तुमचा वचन पुन्हा म्हणते, जो प्रार्थना करत ते गर्विष्ठ आहेत राजा. ते गर्विष्ठ आहेत बाबा, जे प्रार्थना करत नाही. जे नम्र आहेत तेच देवा तुझ्यावर दिसत ठेवतात. तेच लोक तुझ्यावर डिपेंड असतात. तेच लोक तुझ्याकडे मागणी करतात. तेच लोक तुझ्याजवळ आपला हात पसरतात. तेच लोक त्यांचे गुडघे तुझ्या समोर टेकतात. तेच लोक आपला डोकं तुझ्याकडे लावतात राजा. प्रत्येकाचे गुडघे टेकले जाऊ दे. कोणी बाबा थाटपणाने जगू नये. कोणी नाही बाबा. तुम्ही कृपा करा, दया करा आणि प्रत्येकाला समजू दे. प्रार्थना न करता राहण्यासाठी कुठली जरी दुसऱ्या शब्दाने वापरत असतील, हा क्लिअर आहे. गर्विष्ठ लोक प्रार्थना करत नाही. गर्विष्ठ लोक देवाकडे गुडघे टेकत नाही. प्रत्येकाचा सगळ्या चुकीच्या गोष्टी काढून टाका. प्रत्येकाला तुम्ही ब्लेस करा. धन्यवाद बाबा. महिनेभर तुम्ही आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळलं. धन्यवाद. पुढचं पण बाबा उरलेला दिवस पण तुम्ही प्रत्येकाला आशीर्वादित करा. प्रत्येकाला आशीर्वादित करा. प्रत्येकाने तुम्ही बोलत राहा राजा. आणि विशेष बाबा येणाऱ्या दिवसांमध्ये लेकरांचं शाळा सुरू होणार आहे. जे काही यांच्या गरज आहे तुम्ही गौरवाने पुरवा बाबा. फीज असू दे बाबा, बुकसाठी असू दे, युनिफॉर्मसाठी असू दे. आणि पावसाळा पण येणार आहे राजा. प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या सर्व समस्या काढून टाकून महान कार्य केलं. त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाला मनापासून ब्लेस कर. प्रवेश नावाला मागते म्हणून तुला. आमेन आमेन आमेन. थँक यू. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. समजलं सर्वांना वचन? तुमची प्रार्थना वेस्ट गेलेला नाहीये. तुमची प्रार्थना देवाकडे केलेलं आहे. त्याचं उत्तर रूपाने घेऊन तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये आज आलेलं आहे. जावा आणि आशीर्वादित. ओके. गॉड ब्लेस यू. व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा.